50 वर्ष झाली INT ला. खूप छान होत्या दोन्ही एकांकिका. प्रतिसाद मिळाला आणि पारितोषिक मिळालं तर आम्ही अजून छान बोलण्यात काही पॉइंट नाहीये. अमिगडाला ही एकटेपणावर लिहिली गेलेली एकांकिका आहे. एक 5 पानाचा मोनोलॉग मी लिहिला होता. ते तिच्या आयुष्यात जो रोमॅन्टिक हिरो येतो किंवा तर मी म्हटलं असं गुड कोणीतरी आलं तर. ऍक्च्युली शेतकरी आता संपूर्ण महाराष्ट्राचा एक मोठा विषय आहे. त्यांना जेव्हा अनुदान हवं असतं आणि ते मिळत नाही, मध्ये किती प्रॉब्लेम्स असतात, तर ह्या विषयावर आमची एकांकिका आहे. पहिला प्रश्न की तुमच्या घरी जेव्हा कळलं तुम्हाला प्राइज मिळालंय का, तुम्ही जिकडे ऑफिस वगैरे, काय रिॲक्शन होती? आई म्हणाली ठीक आहे, पण हाऊसफुल झाला होता ना प्रयोग. कारण बायकोचं म्हणते तेच होतं की किती पैसे मिळाले वगैरे काय, म्हणजे ती INT वगैरे असते आम्हालाच माहितीये. फक्त मुलांना घरी फक्त पैसे हाऊसफुल होता का एवढंच होतं. माझ्याही घरी म्हणजे आनंद झाला सगळ्यांना. आणि आता पुढच्या वर्षीसाठी पण म्हणजे हॅट्रिक पाहिजे. हॅट्रिक म्हटलं ते एवढं सोपं नाहीये. थिएटरमध्ये का INT ला पर्सेंटेज वाईज किती लेखक असतो आणि किती दिग्दर्शक असतो? काही गोष्टींमध्ये ना दिग्दर्शकाने ते उंचीवर नेऊन ठेवलेलं असतं, पण त्यातल्या एक 20-30% गोष्टी अशा असतात जे मला असं वाटत असतं की हे नाही पाहिजे. बऱ्याच असं होतं की रायटरचं एक वेगळं व्हिज्युअल असतं, आमचं दोघांचं एक वेगळं व्हिज्युअल असतं, आणि सेम नोटला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही त्या पुढे जात नाही. मला असं वाटतं की 60-70% ते येतं. पहिल्यांदा INT बघितलं, काय तुमच्या मनात आलं? मला खरं तर माहित पण नव्हतं INT काय असतं. जेव्हा युथ फेस्टिवल केलं ना तेव्हा आम्हाला कळलं की INT नावाची स्पर्धा असते. संकल्पना ती एवढी आवडली होती की गोष्ट अशी घ्यायची की ती त्या स्पर्धेसाठी लिहिली गेली पाहिजे, किंवा जन्म तिथून होतो. जसं एका बाळाचा जन्म होतो आणि ती गोष्ट मोठी होत जाते, बाळ मोठं होत, तसं तर ती सुरू होते आणि सवयीला त्याचा एंड आहे, आपण असं म्हणतो मुंबईतले जे पण नाटककार आहेत. सो ती गोष्ट फार आवडली की अरे ही करता आली पाहिजे. महाविद्यालयाची ही INT कॉम्पिटिशन आहे, मग लेखक आणि दिग्दर्शक पण कॉलेज लेवलचा असला पाहिजे का? आम्हाला जे स्टुडंट पण मिळतात ना काही वेळा, म्हणजे काही कॉलेजमध्ये खूप चांगले विद्यार्थी आहेत, पण काही कॉलेजमध्ये त्यांना ते थिएटर म्हणजे काय हे शिकवायलाच आम्हाला वेळ जातो. तर मग नवीन प्रोडक्ट होताना ते कसं होईल याची खात्री नाहीये सध्या तरी. मला कळत नाही की लिखाणात कसं मेंटोरिंग करायचं. म्हणजे आम्ही सुद्धा वर्कशॉप वगैरे करतो तर क्राफ्ट शिकतो तिकडे, तर ती जी संवेदनशीलता आहे ती त्यांच्यामध्ये असेल तर ते शिकू शकतात. आता वर्कशॉप पण होतात लिखाणाचे, तिथे ती मुलं जातच नाही. आता कॉलेजची मुलं जात नाही. म्हणजे 30 मुलं असतील ना तर त्यांचा दादा म्हणेल तेच ते करतात. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा स्टुडंट म्हणून काम करायचो तेव्हा दिग्दर्शकाची भीती असायची, आम्ही त्या वेळेला जायचो. आता ना यांच्याकडे कारण कुठून येतं मला कळत नाही. स्टेजवरती जेवढा अभिनय करत नाहीत ना तेवढं कारण सांगताना ते करतात. एका स्पर्धेमध्ये ह्याचीच एकांकिका होती, क्रॅक्स इन द मिरर, आणि मला असं झालं हे वेगळं आहे आणि मला ते आवडलं होतं. तुला आवडलं होतं ना? एका जजेसला ते म्हणाले हे लिखाणच चुकीचं आहे. INT मध्ये तुम्ही जर एक बघितलं तर थोडे हेवी सब्जेक्टच असतात. कॉमेडीचं कसं होतं, सगळीकडे आपण कॉमेडीच बघतोय, कुठेतरी मग काय होतं ना की त्या जॉनरचा कंटाळा येतो का. काही लोक साधं करतात, साधं मांडतात, एक छोटासा विषय घेऊन हलकं फुलकं कॉमेडी मांडतात, त्याला आपण बाजूला केलं तर ते कसं चालेल. ते बाजूला होत आहेत म्हणून कदाचित असं होतंय. सेन्सरशिप असली पाहिजे की नसली पाहिजे? आपण आता इन्स्टावर रील्स वगैरे बघतो की इन्स्टाला आपण सॉफ्ट पॉर्न म्हणू शकतो. मग लेखक जो अभ्यास करून मतं मांडतोय त्याच्या मतांना सेन्सॉरची खरंच गरज आहे का? की आता नसली का पाहिजे की कोणी उठून उद्या काही केलं, रंगमंचावर काही केलं तर ते डायरेक्टली नाही चालणार. त्याच्यामुळे कदाचित सेन्सॉरशिप ठेवली असेल. कारण मी एक नाटक लिहिलं होतं अंडा बिर्याणी नावाचं आणि एकच शिवी होती त्याच्यात, तर मला मेल आला होता त्यांचा. माझं ते अजूनही सेन्सॉर झालंय की नाही मी लक्ष देत नाही. शिव्यांमुळे एकच शिवी होती त्याच्यामध्ये. मराठी रंगभूमीवर एवढी नाटकं आली ज्याच्यात शिव्या. मला तेच समजत नाही की हे फॉर्मॅलिटी आहे की काय आहे, की वर्षानुवर्ष चालू आहे. काय वाटतं रेन्युमरेशन बद्दल? हे गिफ्ट हॅम्पर एनस्टाईल नावाचा ब्रँड आहे. हा एक मराठी बिझनेसमॅन आहे, मराठी उद्योजक आहे, त्यांचा ब्रँड आहे. तर आम्ही प्रयत्न करतो आपले मराठी उद्योजकांना जितकं मोठं करता येईल तेवढं मोठं करू शकतो. नमस्कार, मराठी मूडच्या INT सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. 50 वर्ष झाली आपल्या INTला. काय उत्सुकता, काय एक्साइटमेंट होती त्या दिवसाची. म्हणजे तुम्हाला जर बघायला मिळेल ना, ती आमच्या चॅनलवर आहे की अख्खा व्हिडिओ, तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला कल्पना येईलच की तुम्ही काय मिस केलंय. आज त्याच एकांकिके स्पर्धेत
प्रथम पारितोषिक मिळालेले लेखक आणि दिग्दर्शक आपल्यासोबत आलेले आहेत. सारिका ढेंगरे, अमिगडाला ही एकांकिका साठे कॉलेजची जी त्यांनी लिहिली होती, आणि सागर आणि महेश हे सहदिग्दर्शक, मड निघालय अनुदानाला या एकांकिकेचे दिग्दर्शक जोशी बेडेकर कॉलेज, हेही आपल्यासोबत आज आहेत. तुम्हाला सांगतो, एक एकांकिकेला प्राइज मिळायच्या आधी एक एकांकिकाचं जे बीज असतं ना, ते एक लेखकच किंवा लेखिकाच लिहू शकतं, आणि त्या बीजला पेरणारे, त्याला सांभाळणारे हे ते दिग्दर्शक असतात. अतिशय टॅलेंटेड असे आपल्यासोबत आज INTचे पारितोषिक विजेता आहेत, लेखिका आणि दिग्दर्शक. चला आज त्यांच्याबरोबर संवाद साधूया आणि सुरू करूया आजचा पॉडकास्ट. नमस्कार. पहिलं तर मला तुम्हाला विचारायचं आहे, कसा आहे तुमचा सगळ्यांचा मूड? मस्त. मला वाटलं इथलं वातावरणच कमाल आहे, त्यामुळे मूड हा फ्रेशच असणार आहे आमच्यासाठी, आणि आहे ऑलरेडी. खूप खूप थँक्यू. जसं आम्ही इंट्रोडक्शन मध्ये पण सांगितलं की तुम्ही पारितोषिक जिंकलंय, 50वं INTचं आपलं सत्र आताच झालंय. पण ह्या एकांकिका जसं तुम्ही बघितलं, खूप कमी लोकांना बघायला मिळतात. मोस्टली जे लोक अशा स्पर्धेला ऑडियन्स म्हणून येतात. तर आपण पुढे सुरू करण्याच्या आधी जी एकांकिका तुम्ही लिहिली, जर तुम्ही एक 2-4 वाक्यात ते सांगितलं, कारण प्रेक्षकांना जोपर्यंत कळत नाही आपण काय विषयावर बोलतोय, त्यांच्यासाठी अर्धे प्रश्न इकडून तिकडूनच जाणार. तर तुमच्या ज्या एकांकिका होत्या, तुम्ही दोघं तर सहदिग्दर्शक होता, तुम्ही लेखिका म्हणून, तर पहिलं तुम्ही अमिगडाला बद्दल की काय ती एक थोडक्यात एकांकिका आहे जी सादर केली आणि जिला बक्षीस मिळालं, त्याबद्दल तुम्ही सांगा, आणि मग आपण प्रश्नांकडे जाऊया. नक्की. अमिगडाला ही ह्या एकटेपणावर लिहिली गेलेली एकांकिका आहे. माझी आई ऑफ झाल्यानंतर मला थोडासा एकटेपणा जाणवत होता, आणि त्यातून ते सगळं आलं, आणि साठे कॉलेजने ती सादर केली, आणि तिला सेकंड प्राइज मिळालंय INT मध्ये. ओके, मी येतो प्रश्नांमध्ये. यश, आमच्या एकांकिकेबद्दल सांगायचं तर ऍक्च्युली शेतकरी आता संपूर्ण महाराष्ट्राचा एक मोठा विषय आहे, आणि त्यांना जेव्हा अनुदान हवं असतं आणि ते मिळत नाही, किंवा ते मिळवण्यासाठी काय स्ट्रगल करावा लागतो, मध्ये किती प्रॉब्लेम्स असतात, तर ह्या विषयावर आमची एकांकिका आहे. ओके. ज्या लोकांनी बघितले नाही, आम्ही सांगतो की ह्यांनी खूप थोडक्यात सांगितलं, पण जी बघायची मजा आहे आणि ज्या प्रकारे प्रेझेंट केल्या होत्या दोन्ही एकांकिका खूपच उत्कृष्ट होत्या. अभिनेता जे अमिगडालाचे होते त्या दोघांनी खूप छान काम केलं. मोस्टली 2 पात्रीच होते, त्याच्यात क्राऊड कमी होता, आणि तुमच्या एकांकिकेमध्ये जेव्हा ते प्रेत उभं राहतं, ती जी रिॲक्शन जी त्या सभागृहात प्रत्येकाने तो अनुभव घेतलाय, मला नाही म्हणजे तो अनुभव तुम्ही त्या सभागृहातच घेऊ शकता. पण खूप छान होत्या दोन्ही एकांकिका, प्रतिसाद मिळाला आणि पारितोषिक मिळालं, तर आम्ही अजून छान बोलण्यात काही पॉइंट नाहीये. तर तुम्हाला पहिलं विचारतो की केवढी सारिका त्याचे जे पात्र होतं तुमच्या इन्स्पिरेशन होतं, बट किती रिलेटेबल होती, की 80% तुमच्यासारखी होती, 20% होती, का त्या ऍक्टरनी किती त्याला वेगळं केलं? नाही, ते खरं तर सगळं फिक्शनच आहे. 30% आपण भाग म्हणू शकतो की तो माझ्या जीवनातून आला होता. म्हणजे जसं की माझ्या सासूबाई सुद्धा त्याच वेळी ऑफ झालेल्या. तर मला आठवतंय की मला त्यांच्या रेसिपीज फार आवडत नसायच्या, पण त्या गेल्यानंतर म्हणजे माझ्याही नकळत मी एकदा त्यांची रेसिपी बनवली आणि नवऱ्याला खाऊ घातली होती. तर मला कळत नव्हतं मी असं का करतेय. तर तो एक भाव होता, तो त्याच्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर माझी आई होती, तर आईसोबत मला असं वाटलं की आईला माझ्याशी काही बोलायचं राहून गेलंय आई गेल्यानंतर, तर ते मला कुठेतरी खटकत होतं. तर ह्या अशा 2-3 गोष्टी त्याच्यामधल्या माझ्या आहेत, आणि बाकीचं मला असं वाटलं थोडंसं फिक्शन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मोस्टली एकटेपणा जो आपल्याला जाणवतो, कुणीतरी गेलं आपल्या आयुष्यातून त्यानंतर, आणि आता INTचं प्राइज मिळाल्यानंतर माझ्या असं वाचनात आलं की आई गेली किंवा खूप जवळचं माणूस गेल्यानंतर आपल्याला जो एकटेपणा येतो ना, त्याच्यावर मानसशास्त्रीय अभ्यास सुद्धा झालेला आहे. म्हणजे प्रत्येक जण त्या फेजमधून जात असतो. मला असं वाटतं त्यामुळे ती रिलेट झाली असावी प्रेक्षकांना. नक्कीच. आम्हाला जे ऍक्टर्स होते त्यांचा इंटरव्ह्यू घेताना आम्हाला 1-2-3 गोष्टी त्यांनी सांगितलं की याचं नाव आधी मोगरा, सिगरेट आणि मदर
किंवा तीर्थरूपी आई असे स्पेक्युलेशन्स होते की हे नाव ठेवायचं. तर तुमची ती कशी होती प्रोसेस ॲज अ रायटर, की जेव्हा तुम्ही ती एक्सप्लेन केली? कारण एक कॉलेज स्टुडंट म्हणजे यंग मुलांना ही प्रोसेस समजावणं, काय ते फिलिंग असतं आई किंवा वडील जाणं, त्यांचं कसं होतं, आणि मग कसं तुम्ही त्या टायटलवर लाईक फायनली सगळे आलात? खरं तर त्याच्या लिखाणाची प्रोसेस खूप गमतीशीर आहे. मला ती अस्वस्थता जाणवत होती. त्यातून खरं तर एक 5 पानाचा मोनोलॉग मी लिहिला होता. तो माझ्या मैत्रिणीला पाठवला आणि तिला ते खूप आवडलं. म्हणजे मला आठवतंय रात्री 10-11ला आम्ही बोललो होतो की हे मस्त झालंय वगैरे, ती म्हणाली. आणि मी सहज लिहिलं होतं ते. त्यानंतर अभिजित झुंजाराव सरांना पाठवलं, तर ते म्हणाले हे मस्त आहे, हे तू मोठं कर, याचा दीर्घांक आपण करूया. पण ना मी त्या फेजमधून बाहेर पडले आणि मग नंतर मला ते काही लिहिता येईना पुढे. तर मला असं वाटलं आपण ह्याची एकांकिका करू शकतो. आणि त्या दरम्यान एक म्हणजे संकेत गुरव जो आहे, तर तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि मला त्याची पर्सनॅलिटी खूप अशी गूढ वगैरे वाटली होती. तर मी त्याच्यासाठी ते लिहिलं होतं खरं तर, की तिच्या आयुष्यात जो रोमॅन्टिक हिरो येतो किंवा, तर मी म्हटलं असं गूढ कोणीतरी आलं तर. आणि त्या पद्धतीने ते फिक्शन म्हणजे झाली ती एकांकिका लिहून. आणि खरं तर मला असं वाटत होतं कोणीतरी ती सादर करावी. आणि INTचं असं असतं की अगदी शेवटच्या दिवशी फायनल होतं की कुठली एकांकिका आपण करतोय. म्हणजे तोपर्यंत असं होतं की अरे कोणी करताय की नाही. आणि मग ती तिकडे सबमिट केल्यानंतर असं झालं की हो, ह्या वर्षी INTला आपली एकतरी एकांकिका आहे. आणि मुलांची रिहर्सल कुठे सबमिट केल्यावर? म्हणजे ते फॉर्म भरतात तिकडे. कॉलेजने कॉलेज भरलं म्हणजे through. पहिले कॉलेजनी सिलेक्ट केली अशी? हा. मग मी म्हणजे ती प्रोसेस कशी झाली की कॉलेज पर्यंत ज्या पोहोचला, ते मुलांनी का ते जे मंडळ आहे त्यांनी वाचलं, ते कसं फायनल झालं त्याच्यावर? अभिजित सरांनीच त्यांना सजेस्ट केली होती. आणि खरं तर असा विषय आता हल्ली मुलं घेत नाहीत. हो. तर त्यांचे प्रिन्सिपल जे आहेत त्यांना ते आवडलं होतं. आणि मुलांचा इतका म्हणजे मुलांचा थोडासा विरोधच होता की हे असं कसं करणार. पण प्रिन्सिपल सरांपुढे मला असं वाटतं त्यांचं काही चाललं नसावं. आणि त्या पद्धतीने मग ती सबमिट झाली. ओके. मग ठीक आहे, त्यांचा थोडासा विरोध होता, पण ते आता प्रिन्सिपल म्हणतात तर करावं लागणार. त्यांना ते समजावणं कितपत सोपं होतं, ते डेप्थ देणं. इव्हन कारण एक तर ती मुलगी उत्कृष्ट काम केलं तिने, आणि तो मुलगा ज्याला मी विचारलं, कारण स्टेजवर फ्लर्ट करणं सोपं नसतं. आयुष्यात लोक करू शकतात कारण नॅचरल आहे, पण ठरवून करणं. आणि ती जी केमिस्ट्री होती त्यांची, लेखन तर उत्कृष्ट होतंच, आणि त्यांनी जे बनवलं, ती प्रोसेस कशी होती? त्यांनी ती बसवायला घेतली. त्यानंतर ना ते वर्कआउट होत नव्हतं. आणि मग मी गेले एक दिवस बघायला, तर मला असं जाणवलं की ह्याच्यामध्ये ना फील नाहीये. ती मुलगी थोडीशी वेडी झालेली आहे, तर तो फील नव्हता. मग मी त्यांना ते समजून सांगितलं आणि त्यांनी ना त्यांच्या बॅकस्टोरी तयार केल्या होत्या. तर मला असं झालं की ही नाहीये तिची बॅकस्टोरी. मग ती बॅकस्टोरी मी समजून सांगितली त्यांना. त्याच्यानंतर जी लीड करते तिच्यासोबत मग मी एक दिवस बोलले, म्हणजे 15-1 मिनिट आमचा कॉल झाला. म्हणजे तो तिकडे जो मुलगा होता, रिहर्सल त्यांची घेत होता, तो म्हणाला की तू एकदा लेखिकेशी बोलून घे की तिला एक्झॅक्टली काय ह्याच्यातून अपेक्षित आहे. आणि मी तिला सांगितलं की एखादी व्यक्ती सायकोलॉजिकली तिला जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा तिची नजर भिरभिरती असते, किंवा त्यांच्या डोळ्याखाली डार्क सर्कल आलेले असतात, किंवा ते घरामध्ये बसले तरी ते एकटेच असतात. म्हणजे घरात सगळ्यांची कामं सगळेजण करत असतात, पण त्यांचं एक वेगळं जग असतं. आणि मग ती मला म्हणाली हो, मला लक्षात आलं आता काय ते. आणि त्यानंतर त्यांनी 4-1 दिवस रिहर्सल केली आणि मग त्यांना ते बरोबर सापडली, ती पात्र त्यांना सापडत गेली. खरं तर ही एकांकिका 10-1 दिवस आधीच त्यांच्या हातात आली होती. आणि ते थोडंसं असंही होतं की लवकर हातात आलं की सुटायची पण भीती असते. तर मग मी मोहितला म्हटलं, आता तुला जे सापडलंय ना त्याच्यात अजून एक्सपेरिमेंट काही करू नकोस, जे करतोयस ते फक्त व्यवस्थित कर. आणि खूप मेहनती आहेत मुलं. म्हणजे मी सुरुवातीला तर गेले होते ना, मला असं वाटलं ही मुलं हसतात की नाही. म्हणजे मी जेची मुलं पाहिली होती, म्हणजे मेडिकल कॉलेजची, तर मला असं वाटलं ती सायन्सची मुलं जेवढी सिरियसली घेतात आणि करतात सगळं ना, ही नाटकावाली मुलं सुद्धा तितकीच सिरियस असतात. की म्हणजे आपण एक शब्द म्हणजे असे ते कान टवकारून बसलेले असतात की हे काय सांगतायत आम्हाला, आणि त्या पद्धतीनेच त्यांच्या रिॲक्शन्स असतात. थोडं पण तुमच्याकडे
तुमची प्रोसेस कशी होती? तुम्ही एकतर सहदिग्दर्शक म्हणजे 2 डिरेक्टर, रायटर, कॉलेजचं वातावरण, तुमची प्रोसेस कशी होती? आणि कॉलेजचा वारसा, म्हणजे ते सगळं बघितल्यावर कसं तुम्ही आलात? तुमचं म्हणजे तुम्ही ती चूज केली करायला का कॉलेजने तुम्हाला चूज केलं? आणि ही एकांकिका लेखक म्हणजे तुमच्यावर पण कोणीतरी की हीच करायची आहे असं होतं दर्पण? काय होती ती प्रोसेस? बेसिकली आम्ही 15 वर्षापासून एकमेकांना ओळखतो. आमची मैत्री खूप चांगली आहे. त्यामुळे एखादा विषय आला ना तर तो आम्हाला डेव्हलप करायला आवडतो आणि तो कसा आपला वाटेल. कारण मुळात ही गोष्ट आमच्या लेखकाने सांगितली की ही गोष्ट पात्रांची आहे, माणसांची गोष्ट आहे आणि आत्ताची सध्याची परिस्थितीच आहे अशी की शेतकऱ्याशी रिलेट करणारी गोष्ट आहे आणि शेतकऱ्याचीच गोष्ट आहे. सो ती गोष्ट मांडताना आम्हाला खूप मजा येत होती. प्रोसेस अशी होती आधी की आम्ही सीकेटी कॉलेजमध्ये स्किट वगैरे शिकवायला होतो आता आणि आम्हाला एक स्किट करायचं होतं जोशी बेडेकर कॉलेजला. आणि आमचा प्रतीक चौधरी म्हणून आमचा लेखक आहे, त्यांनी ही गोष्ट आधी वाचली होती उत्तम कांबळे यांची आणि त्या गोष्टीचं नाव होतं मढ निघालं अनुदानाला. पण ती गोष्ट टोटली थोडी वेगळी आहे. मग आम्हाला जोशी बेडेकर कॉलेजसाठी स्किट आम्हाला शोधायचं होतं की काय करायचं आणि आमच्या डोक्यात होतं की मढ निघालं एक काहीतरी मोठं आम्ही नाटक करू आणि ती 5 वर्षापासून पेंडिंग होतं. मग मी प्रतीकला कॉल लावला. प्रतीक म्हणाला, दादा काय कशाला कॉल लावला? त्याला म्हणालो की भाई आपल्याला स्किट करायचंय आणि आजच्या रात्री लिहायचंय 4 तासात. तो म्हणाला मग मी कुठे येऊ? तो त्याने पण वेळ नाही घालवला. मग तो सीकेटी कॉलेजला आला आणि 4 तासात त्याने ते स्किट लिहून दिलं. 4 तासात रात्री 12ला सुरू केलं आम्ही, 4 पर्यंत त्यांनी सकाळी लिहून हातात दिली स्क्रिप्ट. मग दुसऱ्या 2 दिवसात आम्ही ते स्किट बसवलं आणि ते पहिलं आलं त्यांच्या झोन मधून, युथ फेस्टिवल मधून, मढ निघाले अनुदानाला. त्याच्यानंतर कॉलेजचा आमच्यावरती विश्वास होता. आम्हाला असं जबरदस्ती काही नव्हतं की ही स्क्रिप्ट चेंज करा, हे करा, अजिबात नाही. एक प्रश्न होता, युथला पहिलं आलं आणि INT जे पहिलं, सगळं तसंच्या तसंच होतं की बदल झालाय त्याच्यात? नाही स्किट हे 10 मिनिटाचं. अच्छा, 10 मिनिटात त्यांचे काही रूल्स असतात, त्याप्रमाणे ते 10 मिनिटात तुम्हाला म्हणजे ते जे लिहिलं होतं ते 10 मिनिटाचं स्किट. हो, आणि ते फार वेगळं आहे. तो गोष्टीचा गाभा तो असल्यामुळे पण स्किट पूर्ण वेगळी, गोष्ट वेगळी. आणि त्याच्यानंतर माऊलीला म्हणालो की आपल्याला INT मिळतंय जोशी बेडेकर कॉलेजमधून. रोहित सर त्यांचे कोऑर्डिनेटर आहेत जोशी बेडेकर कॉलेजचे. त्यांनी यावर्षी जोर लावला की 7 वर्षानंतर त्यांच्याकडे पहिल्यांदा INT होणार होती आणि त्यांचा वारसा आहे. ते INT जिंकले 2-3 वेळेला जोशी बेडेकर कॉलेज. आणि मुलांनी पण दादा आम्हाला करायचे काय, मग काय करायचं? तर मढ निघालं अनुदानाला एवढी स्ट्रॉंग कॉन्सेप्ट असताना आम्ही म्हटलं सर हीच करायची आणि त्यांनी पण अपोज नाही केला की नाही म्हणून ती करायची. लिखाणाची प्रोसेस सुरू झाली. काही वेळेला आमचा रायटर ब्लॉक झाला, त्याला कळत नव्हतं की काय करायचं. त्यावेळेला आम्ही काहीतरी सुचवत होतो की नाही तू असं कर, तसं कर. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की सगळ्या गोष्टी आहेत ना ते त्याच्या गावातल्या गोष्टी आहेत. काही वाऱ्यावरती घटना त्यांच्या कानावरती जातात आणि त्याच्यावरून ते ठरवतात की असं झालंय. गावात एक पसरत जाते ती गोष्ट आणि म्हणजे अशीच कोणाच्या सांगण्यावरून आलेली ती गोष्ट असते, मग ती कशी पसरत जाते. तसं हे एक आमचं अडाणी गाव आहे ज्याच्यामध्ये मढ निघाले अनुदानाला कसं ते प्रेत घेऊन जातात या सगळ्याची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर माणसाच्या वृत्त्या कशा दलाली होतात त्याच्यावरती ही गोष्ट आहे. सो माऊलीने खूप मेहनत केली. माऊली म्हणजे प्रतीक चौधरी, आम्ही त्याला माऊली म्हणतो. आणि त्याच्याबरोबर आम्ही रात्र जागून ही स्क्रिप्ट लिहिलेली आहे. आणि मग मुलांकडून पण अजून आम्हाला खूप काही मिळत गेलं, पात्र मिळत गेली आम्हाला. आमचं असंच म्हणणं आहे की मुलांकडून जे मिळतं ना पात्र, त्याला परत चेंज करायची गरज नाही. कदाचित ते आम्हाला असं ओरिजिनल वाटतं की नाही हे पात्र असंच असावं. त्यामुळे ते फुलत गेलं नाटक, असं म्हणू शकतो की जास्त फुलत गेलं आणि त्याची मजा येत गेली. नॉर्मल प्रोसेस ही होती. चांगलं आहे, म्हणजे मला आवडलं की ती प्रोसेस पण आवडली आणि रिझल्ट तर सगळ्यांनाच आवडलाय. एक प्रश्न तुम्हा दोघांना विचारायला, जसं तुम्ही बोलला यू आर पार्ट ऑफ रायटिंग ॲज अ प्रोसेस, यू आर ऑल्सो पार्ट ऑफ डिरेक्शन ॲज अ प्रोसेस. थिएटरमध्ये का INTला पर्सेंटेज वाईज किती लेखक असतो आणि किती दिग्दर्शक असतो? नाही, आमच्या प्रोसेसमध्ये मी फार नव्हतेच. फक्त मला तो फील जो हवा होता तो मला तिकडे दिसत नव्हता. थोडंसं त्यांनी रिअलिस्टिक ट्रीटमेंट त्याला दिली होती. तर माझं असं झालं की थोडा वेडेपणाची झाक जी म्हणतो ना आपण ती असायला हवी.
म्हणजे डिनायल आम्ही केलं होतं महेशने आणि आम्ही, त्यातही माझं सेम झालं होतं की त्यांनी ते रिअलिस्टिक त्यांना हवं होतं. मी म्हटलं नाही, मला तो त्या पात्रामध्ये वेडेपणा हवाय, कारण मला ते लिहिताना तसं दिसलं होतं आणि मला असं वाटतं तिकडे रिझल्ट म्हणजे बदलतात. म्हणजे तिचं म्हणणं आहे की दिग्दर्शकाकडे जातं तेव्हा ते बदलतं, पण दिग्दर्शकाला वेगळं दिसत असतं आणि लेखकाला वेगळं. तेच मी विचारायचा प्रयत्न की तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याच्यातलं किती टक्के उरतं आणि कारण नुसतं दिग्दर्शक मी म्हणतो, अभिनेता पण एक येतो, तो पण त्याचं काहीतरी देतोच एक्स्ट्रा, पण ऍज अ लेखक कितपत तुम्हाला दिसतं की हा मी लिहिलेलं आलंय इन टर्म्स ऑफ डायलॉग? मला असं वाटतं की 60-70% ते येतं. काही गोष्टींमध्ये ना दिग्दर्शकाने ते उंचीवर नेऊन ठेवलेलं असतं, पण त्यातल्या एक 20-30% गोष्टी अशा असतात जे मला असं वाटत असतं की हे नाही पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्याच नाटकांबाबत आणि एकांकिकांबाबत माझं असं होतं की हे नाही पाहिजे याच्यामध्ये. आमचं या बाबतीत उलट, म्हणजे असं म्हणजे या प्रोडक्ट बद्दल बोलतोय मी, मळ निघाला अनुदानामध्ये बऱ्याचदा म्हणजे आमचं तेच, जसं हा मगाशी म्हणाला की आमच्या गोष्टी आम्ही डेव्हलप करतो. अजून आमच्यावर अशी वेळ नाही आली की बा तू स्क्रिप्ट दे पर्टिक्युलर रायटर कडून, ती आम्ही बसवली आहे. सो आम्हाला सुचलेल्या गोष्टीच डेव्हलप करून करत आलोय. तर बऱ्याचदा असं होतं की रायटरचं एक वेगळं व्हिज्युअल असतं, आमचं दोघांचं एक वेगळं व्हिज्युअल असतं आणि सेम नोटला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही त्या पुढे जात नाही. एक तर तुझे काही पॉईंट्स आहेत तर त्याच्यात आम्हाला काय वाटतं ह्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात, या नोटला आल्यानंतरच मग आम्ही ते लिखाणवाईज पुढे जातो. मग आमचं इक्वल जोपर्यंत होत नाही. आता तर आम्ही मित्र जाऊ सगळे, पण आम्ही भांडतो की नाही भाई मला नाही करायचं, नाही पटलंच नाही असं म्हणून भांडतो की नाही होत आहे, कारण आम्हाला वेगळं दिसत असतं आणि रायटरने वेगळं लिहिलेलं असतं. पण त्याचं म्हणणं आम्हाला पोहोचवण्याचं काम आहे. ॲज अ दिग्दर्शकाचं काम तेच आहे की लेखकाचं म्हणणं व्यवस्थित पोहोचवणं. मग ते चांगल्या पद्धतीनंच, ऑफकोर्स आम्ही पण चांगल्याच पद्धतीनं म्हणजे व्हिज्युअल जोपर्यंत दोघांना सेम दिसत नाही तोपर्यंत पुढे जाणारच नाही, कारण ही गोष्ट व्हिज्युअल शिवाय घडणारच नाही. लिहिलेलं आमचं मळ निघालं, मी तेच म्हटलं ना, जोपर्यंत आमच्या गोष्टी आम्ही डेव्हलप करून इक्वल होत नाही तोपर्यंत आम्ही पुढे नाही जात. ओके. 50 वर्ष झाली INTला. या 50 वर्षात, कारण तुम्ही कॉलेज वगैरे पासून, तर तुमचा इंडिव्हिज्युअल INT बरोबरचा प्रवास कसा आहे? बघण्यापासून अभिनय, दिग्दर्शन, प्रत्येक प्रोसेस, म्हणजे लेखक, आज तुम्ही दिग्दर्शक लेखक आलाय, पण तुमचा INT बरोबरचा प्रवास कसा आणि कधी सुरू झाला आणि आठवतंय काय पहिला एक्सपिरियन्स जेव्हा तुम्ही पहिल्यांदा INT बघितलं? काय तुमच्या मनात आलं का त्या दिवशी चाललेलं की इकडे आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन, अभिनेता? काय होती ती प्रोसेस, तो एक्सपिरियन्स? नाही, मला खरं तर माहित पण नव्हतं INT काय असतं, कारण माझा प्रवास म्हणजे मी गावी होते शिक्षणासाठी, तर आणि माझं अगदी अलीकडे 10 वर्षापूर्वी मी लिखाण म्हणजे प्रोफेशनली सुरू झालं माझं. आणि मी मालिका लेखन आधी केलं. गाव म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये गंगापूर गाव आहे, पुण्याच्या तिकडे. हो. आणि त्यामुळे मला अगदी माझे म्हणजे पेंडुलम तिकडे करणार होते तेव्हा मला कळलं की INT नावाची स्पर्धा असते. आणि मग सगळ्या मित्रांचं असं झालं की अरे तुला माहितीये का ती केवढी मोठी स्पर्धा असते? तर मला तरीही माहित नव्हतं. आणि मग बक्षीस मिळाल्यानंतर ते सगळ्यांचे फोन आणि ते सगळं, मग मला कळलं अच्छा म्हणजे खूप मोठी स्पर्धा असते. म्हणजे तुम्ही लिहिलेलं पण तुम्हाला माहित नव्हतं? नाही, म्हणजे 2 वर्षापूर्वीपर्यंत मला माहिती नव्हतं की INT नावाची स्पर्धा खूप मोठी असते. कारण मी इतर स्पर्धा बघितल्या होत्या. INTचं थोडंसं कसं होतं की त्याचे तिकीट्स उपलब्ध होत नाही, आणि माझं कसं, मी यशवंतला वगैरे ज्या स्पर्धा असतील ते बघायची, तर तेवढंच मला माहित होतं. म्हणजे मला बक्षीस मिळाल्यानंतर मला कळलं की INT एवढी मोठी स्पर्धा असते. तुमचा प्रवास? मी DPC कॉलेज चिपळूण मधून येतो, त्यामुळे आम्ही गावातले लोक आणि आम्ही तिकडेच नाटक बिटक करायचं. ते असंच नमन बिमन या सगळ्या परंपरा आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्ही असंच करत असतो नाटक वगैरे. जेव्हा युथ फेस्टिवल केलं ना तेव्हा आम्हाला कळलं की INT नावाची स्पर्धा असते. मग आम्ही बघायला आलो. माझा म्हणजे मी आणि ओंकार भोजने आम्ही 7 वर्ष एकत्र काम केलंय DPC मधून. तिथून आम्ही एकत्रच बसवायचो आणि एकत्रच लिहायचो वगैरे, आणि काम सुद्धा एकत्र करायचो. तर INT करायचं स्वप्न होतं माझं. आणि 1 वर्ष आमच्या कॉलेजला INTला दिग्दर्शक सुद्धा आले, अन्वय अष्टीकर आणि भरत म्हणून आहे एक, तो आलेला, आणि तिथे एक नवीन एकांकिका झाली. तेव्हा माझं असं झालं की मला ती करता नाही आली, पण ती INTला आमची सेकंड आली होती. त्यात ओंकार भोजनेला बेस्ट कॉमेडियन ऍक्टर म्हणून पण मिळालेलं, आणि अजून 1-2-3 पारितोषिक मिळाले. तेव्हा जे स्वप्न राहिलं होतं ते नंतर मला कधी करायलाच नाही मिळालं.
आणि मला बघायला जास्त आवडतं. म्हणजे हम्म. कोणाची एकांकिका वाईट असू दे किंवा चांगले असू दे, आपण काहीतरी शिकत असतो त्या हम्म. एकांकिकांमधून. त्यामुळे मी जास्त कुठल्याही स्पर्धा बघतो आणि बघण्यातून शिकणं जे म्हणतात ना, ते कदाचित माझ्या बाबतीत लागू झाले. आणि मला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत मी त्या गोष्टी करतच नाही, कुठल्या गोष्टी. मग अभिनय असू दे किंवा दिग्दर्शन असू दे. दिग्दर्शनाला तर आत्ताच आम्ही सुरुवात केली, पण अभिनेते म्हणूनच आम्ही आतापर्यंत काम करतोय. आणि अचानक जोशी बेडेकरचं आलं आणि आम्ही जिंकलो, बस. मीही कोकणातला, म्हणजे रत्नागिरीला गोगटे जोगळेकर म्हणून कॉलेज आहे, हम्म. तर त्या कॉलेजला मी होतो. सेम युथ, कारण तिकडे युथ फेस्टिवल हीच एक मोठी स्पर्धा आहे, हम्म. इंटर कॉलेजिएट. तर तेव्हा तिथनंच थिएटर करता करता मुंबईचेच आम्हाला दिग्दर्शक होते, निलेश गोपनारायण म्हणून. हम्म. सो माझ्या वर्षी ते होते. माहित नव्हतं काय कसं असतं, पण त्यांनी उभं केलं स्टेजवर. त्या वर्षी एकांकिका लीड करायला दिली, परफॉर्म केली, प्राइजेस मिळाले. आणि त्याच्यानंतर ते चालू असताना की आयएनटीचं गाण्यावरती आलं किंवा आयएनटी नावाची स्पर्धा आहे. हम्म. एक संकल्पना ती एवढी आवडली होती की एक गोष्ट अशी घ्यायची की ती त्या स्पर्धेसाठी लिहिली गेली पाहिजे, किंवा जन्म तिथून होतो. जसं एका बाळाचा जन्म होतो आणि ती गोष्ट मोठी होत जाते, बाळ मोठं होत, जसं तर ती सुरू होते आणि सवयीला त्याचा एंड आहे, आपण असं म्हणतो मुंबईतले जे पण नाटककार आहेत. सो ती गोष्ट फार आवडली की अरे ही करता आली पाहिजे. पण पुन्हा तेच की बजेट वगैरे सगळ्या गोष्टी असतात. मग त्या वर्षी कॉलेजने आम्हाला काही करू नाही दिली. युथ केलं आम्ही, पण आयएनटी नाही केली. हम्म. मग 3 वर्ष तेच झालं, म्हणजे करताच नाही आली. कॉलेजने काही करू दिली नाही. तिथल्या काही स्पर्धा केल्या आम्ही, पण मग ते राहिलं. मग ते होतं की आयएनटी करायचं होतं रे आपल्याला. आणि यावर्षी जोशी बेडेकरच्या माध्यमातून ते आलं आमच्याकडे. आणि मुलांसोबतच आमचं स्वप्न होतं की बाबा 1 वर्ष तरी आयएनटी आपण करू. त्या वर्षी त्यावेळेला वाटत होतं, ते आत्ता पूर्ण झालं 50व्या वर्षी. आणि ऍज महत्त्वाचं वर्ष होतं. हा, ऍक्टर म्हणून नाही तर खूप महत्त्वाचं. डिरेक्टर म्हणून तरी झालं बाबा. 50व्या वर्षाला मी आलं. ते एक युथ फेस्टिवल आणि आयएनटीच्या डेट आहेत ना, त्या मिक्स होतात. म्हणजे आता कोणी ऐकत असतील ना, त्यांनी ते मनावर घेतलं पाहिजे. प्लीज, कारण ह्याच्यामुळे पण आपले पण डेट्स मिळायला ते कारण ते युथ फेस्टिवल आणि आयएनटी अशा डेट मिक्स झाल्या ना, सगळं मिक्स होतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नाही होत कुठे. चॉईस येतो की हे किंवा हे. ते आणि दोन्ही स्पर्धा तितक्याच महत्वाच्या आहेत, महत्त्वाच्या. कारण दोन्ही बेस आहे, तिथूनच सुरुवात होते खरं. तर थोडं काहीतरी झालं तर मजा येईल, म्हणजे अजून दोन्हीकडे जास्त लक्ष जाईल सगळ्यांचं. ऑर्गनायझर्स, जर तुम्ही ऐकताय आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोहोचतोय, प्लीज आमच्या टॅलेंटला जस्टिस करा आणि दोन्ही स्पर्धा थोडं त्यांच्यामध्ये अंतर द्या. म्हणजे कसं दोन्हीकडे आपलं बेस्ट तुम्हाला कलाकार आणि टॅलेंट मिळेल. म्हणजे 2 दिवस जरी मिळालं ना तरी चालेल. आता या काय झालं की clashes आम्ही होतात. आयएनटीची स्पर्धा केली आणि दुसऱ्या दिवशी youth युथ festival सुरू केलं. होत होतं. आणि ती एकांकिका तशी नाही झाली परफॉर्म आम्हाला, आणि ती बाहेर गेली. म्हणजे ती चांगली एकांकिका होती, पण ती बाहेर गेली. म्हणजे असं कुठेतरी आम्हाला पाणी सोडावं लागतं या कुठल्या तरी गोष्टीवरती. सध्या मराठीमध्ये आपण खूप गोष्टीवर पाणी सोडतोय, तर ह्याला थिएटरला तरी सोडा, कारण थिएटर हा मराठी पण म्हणतो आपला गर्व आहे यार, मराठी थिएटर आपला स्टेज. तुमचं तर स्वप्नच असं कळलंय की कॉलेजपासूनच कुठेतरी ते तुम्ही मॅनिफेस्ट केलं होतं आणि त्याची कुठेतरी सुरुवात झाली, प्राइज मिळाला, तर खूप अजून आहे. तुमचा लेखक म्हणून कसा झाला प्रवास सुरू? कारण तुम्ही जसं म्हणाला तुम्ही आला तिकडून आणि 2 वर्षापूर्वी आयएनटी कळलं. तुमचा कसं लेखिका प्रवास सुरू झाला मराठीमध्ये? कारण तुम्ही सिरियल केल्यात, बऱ्याच सिरियल केल्यात, तुम्हाला त्याच्यासाठी अवॉर्ड्स वगैरे मिळाले, तर थोडं त्याच्याबद्दल आम्हाला सांग. मानाची संघटना आहे लेखकांची, तर त्यांचं एक वर्कशॉप मी केलं होतं आणि तिकडे मी त्यांना जॉईन झाले. तर तिथे खूप मोठ्या मोठ्या लेखकांची ओळख झाली. आणि खरं तर मला असं वाटतं, ज्या लोकांच्या सोबत आपण असतो, तर मग ते काय वाचतायत, ते काय बघतायत, हे म्हणजे कळत गेलं. आणि म्हणजे मला असं वाटतं की कोणी एक शब्द जरी बोलले लेखक, तर मला माझ्यासाठी असं असायचं की म्हणजे कोणी एखादी फिल्म जरी सुचवली तर मी लगेच जाऊन ती बघायचे. तर मग तो प्रवास तिकडनं तसं चालू झाला आणि मला तिथे असिस्टंट म्हणून काम मिळालं आणि त्यानंतर सिरियल्स मिळतच गेल्या. म्हणजे तुमचं काम चांगलं असेल तर पुढे तुम्हाला मिळत जातात कामं. आणि मग त्या दरम्यान जसा वेळ मिळेल तसं मी नाटक बघायची, एकांकिका बघायची. म्हणजे तो प्रवास पण मला असं वाटतं माझ्या मित्रांमुळे माझा सुरू झाला. कारण एकटी कुठे जाणार ना काय बघायला, तर त्यांचा फोर्स असायचा की नाही तू ये, आम्ही आहोत. आणि मग त्यातून बऱ्याचशा एकांकिका बघितल्या गेल्या आणि मग असं वाटलं की आपण पण लिहायला हवं. आणि त्यातून मग त्या एकांकिका पण मी लिहिल्या. आपण मगाशी मी तुम्हाला विचारलं, महाविद्यालयाची ही आयएनटी कॉम्पिटिशन आहे, तर अभिनेते महाविद्यालयाचे असतात प्रोसेस.
मग लेखक आणि एक दिग्दर्शक पण कॉलेज लेवलचा असला पाहिजे का, हा प्रश्न आहे. आणि ऑफकोर्स बाहेरचे जेव्हा एक्सपिरियन्स लोक येतात क्वालिटी बेटर होते, पण मग ते फक्त मेंटॉर म्हणून त्यांचा रोल असणं का त्यांच्याकडून करून घेणं, तुम्हाला काय वाटतं या गोष्टी, म्हणजे तुमचं काय मत आहे या गोष्टीला घेऊन? आता म्हणजे मी तुम्हाला आता जस्ट म्हणालो की मी आणि ओंकार भोजने आम्ही एकत्र होतो तेव्हा विद्यार्थीच होतो आम्ही, आणि आमच्या एकांकिका आम्हीच लिहायचो आणि आम्हीच बसवायचो युथ फेस्टिवल किंवा बाहेर पण. म्हणजे लोकसत्ता लोकांकिकेला आम्ही फर्स्ट टाइम, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा ती स्पर्धा आली तेव्हा आम्ही कबुली नावाची एकांकिका केली होती, ती ओंकारनेच लिहिली होती आणि आम्ही मिळून दिग्दर्शन त्याचं केलेलं. म्हणजे कॉलेज स्टुडंट ते करू शकतात. पण आता काय म्हणजे कोरोना नंतर काय झालंय की ती 2-3 वर्षाची जी परंपरा आहे ना ती ब्रेक झाली, गॅप पडला. आणि त्याच्यानंतर आम्हाला जे स्टुडंट पण मिळतात ना काही वेळ, म्हणजे काही कॉलेजमध्ये खूप चांगले विद्यार्थी आहेत, पण काही कॉलेजमध्ये त्यांना ते थिएटर म्हणजे काय हे शिकवायलाच आम्हाला वेळ जातो. तर मग नवीन प्रोडक्ट होताना ते कसं होईल याची खात्री नाहीये सध्या तरी. बेटर पण होऊ शकतं, चांगलंही होऊ शकतं, लेखक अजून चांगले लिहू शकतात, दिग्दर्शक बसवू शकतात, पण अजूनपर्यंत ती खात्री नाही. कारण त्यांना परंपरा नावाची जी गोष्ट आहे तीच माहित नाही की आपल्या सिनियर करून आपल्या ज्युनियरला असं मिळतं. सो तो गॅप कोविडनी तो डिस्कनेक्ट केला. ते सिनियर गेले म्हणून ते ज्युनियर घडत नाही असं. करेक्ट. हा, म्हणजे मला असं वाटतं की ती परंपरा घडत नाहीये सध्या. काही कॉलेजेसमध्ये आहे, मी एमडी कॉलेज वगैरे बघतो, किंवा ती अजून आहे परंपरा. ते कोविडमध्ये पण तर ती परंपरा काही ठिकाणी आहे, पण काही ठिकाणी ते खूप डिस्कनेक्ट झाल्यासारखं झालंय. सो त्याला वेळ लागेल, अजून होऊ शकतं, मे बी बेटर होऊ शकतं किंवा चांगलं होऊ शकतं, पण ती समज येणं याला थोडासा वेळ लागेल अजून. मला असं वाटतं लिखाणासाठी थोडंसं वय, अनुभव ह्याची गरज असते. अर्थात ती मुलं पण करू शकतात, नाही असं नाही, पण त्यांना जर अजून एक्सपिरियन्स असणाऱ्या लेखकाची स्क्रिप्ट मिळाली तर बेटर काय आहे ते त्यांना अजून लवकरच कळायला लागेल. त्याच्यामुळे मला काही हरकत वाटत नाही, म्हणजे त्यांची असली तरी काही प्रॉब्लेम नाही. मेंटोरिंग असेल तरी ते, पण आता मला कळत नाही की लिखाणात कसं मेंटोरिंग करायचं. कारण आता अमिगडाला मी 2 दिवसात लिहिलेली आहे, जसं ह्यांच्या पण स्क्रिप्टचं ह्यांनी सांगितलं. तर लिखाण ना असं म्हणजे कसं शिकवणार तुम्ही त्याला? म्हणजे आम्ही सुद्धा वर्कशॉप वगैरे करतो तर क्राफ्ट शिकतो तिकडे. तर ती जी संवेदनशीलता आहे ती त्यांच्यामध्ये असेल तर ते शिकू शकतात. पण मला लिखाणाचं असं कळत नाही की त्याच्यावर मेंटोरिंग कसं करायचं. आम्ही फार फार तर हे सांगू शकतो की हा डायलॉग नको, ते डायलॉग नको, पण जे मूळ त्याचं आहे की काय संवेदना हव्यात. आणि मला असं वाटतं की जे ऑलरेडी आता जे लिहितायत त्यांची स्क्रिप्ट असेल तर त्यांच्या समोर एकांकिका पण चांगल्या सादर होतील, थोडंसं अनुभव असल्यामुळे. वर्कशॉप पण होऊ, आता वर्कशॉप पण होतात लिखाणाचे, तिथे ती मुलं जातच नाही. आता कॉलेजची मुलं जात नाही. मी बघतो की हे जे स्पर्धांमधून आलेले लेखक आहेत ना तेच जास्त असतात तिकडे वर्कशॉपला, की अजून शिकायचंय म्हणून. तर कदाचित मला असं वाटतं की आपला मोबाईल आणि फोनमुळे थोडंसं थिएटर इफेक्ट झालेला आहे, म्हणजे ऍज अ रायटर म्हणून. म्हणजे आता मी एका स्पर्धेमध्ये ह्याचीच एकांकिका होती, क्रॅक्स इन द मिरर. मी शेवटच्या 10 मिनिटं राहिले होते, मी तेव्हा आले. आधीच्या मी बघितल्या होत्या आणि ह्याच्या एकांकिकेला शेवटच्या 10 मिनिटाला आले आणि मला असं झालं हे वेगळं आहे आणि मला ते आवडलं होतं. तर मग मला असं होतं की हे आधीचं का नव्हतं मला आवडलं, म्हणजे ती डेप्थ का नाहीये लिखाणामध्ये. तर तो मला थोडा फरक जाणवतो. तुला आवडलं होतं नक्की? एका जजेसला ते म्हणाले हे लिखाणच चुकीचं आहे. म्हणजे ती एक आता जजेस तो पर्स्पेक्टिव्ह आहे. पण मी म्हणतो एखाद्या लिखाण चुकीचं कसं असू शकतं? तुला आवडलं म्हणजे तुम्हाला आवडलं नाही हे असू शकतं, लिखाण चुकीचं कसं असू शकतं? म्हणजे आय एम शुअर की चुकीचं त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनेच असेल, कारण आर्टमध्ये देर इज नो राईट ऑर रॉंग एनी फॉर्म. करेक्ट. ते अभिनय पण खराब अभिनेता असला का त्या परफॉर्मन्स पण कोणाला तरी आवडण्याची शक्यता आहे. त्या एकांकिकेला 2-3 ठिकाणी प्रथम पारितोषिक मिळालं ऍज अ रायटर म्हणून. पण आम्हाला त्या जजेसनी सांगितलं की हे लिखाणच चुकीचं आहे, म्हणजे होऊ शकत नाही असं
कधी होऊ शकत नाही. मला वाटतं कदाचित जज चुकीचे होते. नाव घेऊ शकता. आम्ही कॉम्पिटिशनचं नाव घेऊ का? अद्वैत थिएटर, अद्वैत बोरिवलीची नाही, बोरिवलीची नाही, इथे नायर हॉस्पिटलची एक स्पर्धा आहे. अच्छा, हा अद्वैत ची होती ती. अद्वैत नाव आहे. आठवलं तर मध्ये सांगेन मी. आता आहे मला वाटतं KM ची स्पर्धा आहे. INT मध्ये तुम्ही जर एक बघितलं तर थोडे हेवी सब्जेक्टच असतात. म्हणजे ह्या वर्षी पण जे 5चे 5 विषय होते, यावेळेला कॉमेडीला एक जे अवॉर्ड मिळालं, कारण 5ची याच्यात त्यातल्या त्यात एखाद 2 पात्र, म्हणजे 5 एकांकीमध्ये एखाद 2 पात्र होती जी त्यातल्या त्यात थोडा ह्युमर तो पण सिच्युएशननी काढला तर काढला. म्हणजे मला वाटतं बालक पालक जी निघाली जी एक आउट अँड आउट कॉमेडी होती, स्टार्ट टू एंड. इट वॉज ह्युमर विथ मेसेज. म्हणजे असं नाहीये की त्याच्यात काही त्यांनी सोशल मेसेज नव्हतं, खूप रेलेव्हंट मेसेज होता. काय आहे हे INT स्पर्धेचं हा वारसा, की तिकडे एवढं थोडं जडच सब्जेक्ट असेल तरच प्राइज मिळतं. ते एक मोटिवेशन आहे की लेखक आणि दिग्दर्शक कॉलेज म्हणतात की अशाच ढाच्याच्या एकांकिका असतील तरच त्यांना रेकग्निशन मिळणार, का काय असा क्रायटेरिया की सगळ्या एकांकिका कुठेतरी तेवढ्या हेवीच असतात? काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? मला असं वाटतं हेवी सब्जेक्ट असेल तर परीक्षक म्हणजे काढत असतील नंबरात, असंही काहींना वाटत असेल. पण कॉमेडीचं कसं होतं, सगळीकडे आपण कॉमेडीच बघतोय. म्हणजे टीव्हीवर पण बऱ्यापैकी कॉमेडी चालतं, कमर्शियल नाटकांमध्ये पण आपण बघतो. आणि कुठेतरी मग काय होतं ना की त्या जॉनरचा कंटाळा येतो का, असंही मला वाटतं. कारण आता अमिगडाला जर तुम्ही बघाल तर तो जो काही फील आहे तो खूप वर्षांनंतर मला असं वाटतं की बघायला मिळाला असेल. तर असं वेगळं काहीतरी आलं तर मग ते थोडंसं त्याला मिळत असेल संधी, असं मला तरी वाटतंय. म्हणजे आम्ही पण मिस करतो ते ऍक्च्युली स्पर्धांमध्ये, की प्युअर कॉमेडी आजकाल नाही होत आहे. कारण जजच्या खुर्चीवरती बसल्यानंतर ते काय विचार करतात पहिला, की विषय काय आहे, मग त्या विषयानुसार त्याची मांडणी आहे. माझं एक प्रश्न असा होता, विषय जसं तुमच्या ह्याच्यात पण टच होता, तुमच्या ह्याच्यात टच होता, पण असं वाटत होतं की प्रत्येक एकांकिकेमध्ये लेखक दिग्दर्शकला एक भीती आहे की नको खूप लाईट व्हायला. खूप लाईट झालं तर कदाचित पहिल्या 5 मध्ये पण याची शक्यता नाही. करेक्ट. मग ह्याचं दर्पण काय जजेसवर आहे? माझं असं म्हणणं तेच आहे ना, सिलेक्शन याच्यावरतीच असणार. ज्याचा आतापर्यंत बघतोय ना, याचा विषय चांगला आहे, याचं लिखाण चांगलं आहे, त्यालाच आपण फायनलला घेऊन जाय. मग कोण कशाला साधं करेल? तुम्ही काही लोक साधं करतात, साधं मांडतात, एक छोटासा विषय घेऊन हलकं फुलकं कॉमेडी मांडतात, त्याला आपण बाजूला केलं तर ते कसं चालेल? ते बाजूला होत आहेत म्हणून कदाचित असं होतंय की आता विषयच तगडे निवडू किंवा असेच गंभीर निवडू आणि मग असं करू. कारण आपण बाहेर जाऊ या भीतीनेच मला वाटतं डेअरिंग कोण करत नसेल. कॉलेज खर्च करतात एवढा, म्हणजे रिस्क का घे? कारण म्हणजे मला थोडं असं जब्बी मेटा जर तुम्ही बघितली असेल, त्यातल्या त्यात म्हणजे सगळ्याच एकांकिका, पण त्या लोकांनी काहीतरी वेगळा द्यायचा प्रयत्न केला होता ह्या वेळेला, कारण त्याने टेक्नॉलॉजी आणली होती. जी एक गोष्ट म्हणजे कम्पेअर्ड टू काहीतरी ती रिस्क होती एक. कारण जर तुम्ही आता बोललं पाहिजे की नाही, स्टोरी वाईज इट वॉज नॉट व्हेरी ग्रेट, प्रेझेंटेशन वाईज दे वर डिफरंट कम्पेअर्ड टू. मी पाहिलं नाही. म्हणजे तुम्ही जर बघितली असेल का, जर कोणाला बघायला मिळाली असेल? मी पाहिली होती. म्हणजे सुरुवातीचे 5-10 मिनिटं चांगली पकड होती, आणि पण नंतर मग लेखक आणि नाही, तोच मुद्दा लिखाणाचाच मुद्दा आहे. प्रत्येक ठिकाणी पहिला मुद्दा मला असं वाटतं लिखाणाचा. पण मी बोलतो लिखाणामध्येच का नाही, म्हणजे तुमच्या ह्याच्यात पण स्कोप तुम्हाला वाटलं असेल की होता, इकडे अजून करू शकलो असतो, पण नाही केलं. मी तर हा विचार करून लिहितच नाही. मला जे वाटतंय मनापासून तेवढंच. कुठलाच म्हणजे प्रेक्षकांचा थोडा विचार असतो की हे प्रेक्षकांना आवडेल का, बोर नाही ना होणार, माझा हा विचार आधी असतो. पण खूप इतका विचार करून नाही लिहिलं जात. म्हणजे ते काही गणित नाहीये, ते आतून येतं तेच. आमच्या ह्याच्यात म्हणशील तर स्कोप होता, पण आम्ही त्याला जास्त सार्कॅझम ठेवलाय की बाबा, म्हणजे कॉमेडी वेगवेगळ्या पद्धतीची असते, ती सार्कॅस्टिक कशी होईल याच्यावरती थोडासा जोर दिला. ज्याला समजेल तो हसेल, नाही. आणि आम्ही अवॉइड केल्यात बऱ्याच गोष्टी की जितकं साधं जाईल, सिम्पल कळेल तितकं जाऊ दे. काही गोष्टी असतात की नंबरात येण्यासाठी गणित असतात काही, सो ते आम्ही डिस्कस करून गेलो की नाही करूया. खूप गोष्टी असतात. आम्ही हा विचार केला होता की ह्या वेळेला सेट पण नाही वापरायचा, आणि आम्ही तेच केलं की सेट नाही वापरायचं. खूप साधा आम्ही बघितलं असेल, लेवल्सचाच आम्ही टेम्पो केला होता. आमचं म्हणणं होतं की अभिनयावर कळू दे टेम्पो आहे, तर टेम्पो वेगळा बनवायची गरज नाही. तसं आम्ही साधं सिम्पल ठेवता येईल. त्यात करण्यासारखं खूप गोष्टी आहेत. सजेशन खूप आले, सजेशन आम्हाला
पण आम्ही तेच झालं आमचं की बघूया आता काय जेवढं साधं करता येईल तेवढं करूया. जसं तुम्ही बोलला तुम्हाला 2 वर्षापर्यंत आयएनटी बद्दल माहितीच नव्हतं, तुम्ही चिपळूण वगैरे साईडने होता, पण आता तुम्हाला आयएनटी माहिती झालं आणि मग तो रिस्पेक्ट येतो. आयएनटी बद्दल खूप माहिती नाहीये, एवढी छान कॉम्पिटिशन असून. पहिला प्रश्न की तुमच्या घरी जेव्हा कळलं तुम्हाला प्राइज मिळालंय का, तुम्ही जिकडे ऑफिस वगैरे, काय रिॲक्शन होती? आज जर कोणी सांगा अरे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला तर मग काय, मग रिबिन कटिंग पासून तुम्हाला सगळंच जग ओपन होतं. तर आयएनटी मध्ये तुम्हाला, आयएनटी सारख्या एका स्पर्धेत तुम्हाला प्राइज मिळालं पहिलं, काय रिॲक्शन असते साधारण जेव्हा, का पहिलं तर तुम्ही सांगता का आसपासच्या लोकांना की असं झालंय का, एवढे वर्ष असं झालंय की आता काय माहितीच नाही लोकांना सांगून काय फायदा? आम्ही जरी कोणाला सांगितलं नाही तरी एवढे टॅग येतात ना इन्स्टाला आणि ते लगेच मग ते पोस्ट केल्यानंतर कळतं, स्वतःहून सांगायच्या आधीच कळतं. माझ्या वाईफला माहिती आहे या सगळ्या नाटकांविषयी, त्यामुळे ती खुश होती. आई म्हणाली ठीक आहे, पण हाऊसफुल झाला होता ना प्रयोग, कारण प्रश्न तिचं कसं की आम्ही 12 नाटक करतो एकत्र, ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, पण ते जास्त पोहोचत नाही. तिला हे माहितीये की माझा खर्च होतो त्या नाटकात जास्त, आणि बायकोचं पण म्हणते तेच होतं की किती पैसे मिळाले वगैरे काय. म्हणजे ती आयएनटी वगैरे असते आम्हालाच माहितीये, फक्त मुलांना घरी फक्त पैसे हाऊसफुल होता का एवढंच होतं. माझ्याही ऑफिस घरी आहेत बऱ्याच, म्हणजे ऍज अ आर्टिस्ट म्हणून. करेक्ट. आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही फर्स्ट टाइम ऍज अ लेखक दिग्दर्शक म्हणून फर्स्ट टाइम आमची ही 45 मिनिट्सची एकांकिका आहे. नाहीतर आम्ही आर्टिस्टच आहोत, आम्ही अभिनेतेच आहोत, पण आम्हाला मजा आली काम करायला. आणि माझ्याही घरी म्हणजे आनंद झाला सगळ्यांना. माझा मुलगा आहे तर त्याला खूप आनंद होतो मला काही मिळालं तर. आणि मला खरं तर खूप नातेवाईक आणि मित्रांचं असं होतं, म्हणजे ह्या वर्षी त्यांनी माझं काही वाचली नव्हती अमिगडाला किंवा बघितली नव्हती, पण 10-1 मित्रांनी सांगितलं होतं की ह्या वर्षी तुलाच आहे बक्षीस. म्हणजे लिखाणावर त्यांना एवढा विश्वास आहे, जो खरं तर मला पण नव्हता. आणि आता पुढच्या वर्षीसाठी पण म्हणजे हॅट्रिक पाहिजे, हॅट्रिक म्हटलं ते एवढं सोपं नाहीये. म्हणजे तिथे सादर होणं हीच खूप मोठी गोष्ट असते की कोणातरी दिग्दर्शकाला आपला आवडणं. आणि माझं असं आहे की मी कोणाला म्हणत बसत नाही माझं करा, कोणी घेतलं तर ठीक आहे, नाहीतर मी म्हणजे असं गेलंच पाहिजे असं काही नसतं. तर असं आहे. 2 गोष्टी. आता पहिलं जसं तुम्हीच बोललात, रेन्युमरेशन. 50 वर्ष झाली आज आयएनटीला, काय वाटतं रेन्युमरेशन बद्दल? कारण काही नाही तर जेवढा खर्च आहे कॉलेज एकांकिकेमध्ये, एक वेळ आणि खर्च जो करतो, मग त्या कम्पॅरिझन मध्ये बघितलं तर जे मिळतं, ठीक आहे, आता खूप असे इंटलेक्च्युअल आहेत बोलणारे की इट इज अ जेस्चर आणि हे, पण त्याला तर काही अर्थ नाहीये ना. शेवटी पैसे असतात आणि ते मानधन वाढलं पाहिजे, खूपच वाढलं पाहिजे. तर पहिलं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, जे मिळालंय मानधन तुम्ही कसं बघता? एकदम हंबल उत्तर नकोय, बक्षिसांमधून म्हणताय की बक्षिसामधून? बक्षीस कॉलेजचं तर ते इंडिव्हिज्युअल आहे, कारण ते कॉलेज टू कॉलेज आय एम शुअर वेगळं असेल, तर मी मानधन म्हणतोय. दुसरं अवेअरनेस ऑफ आयएनटी, की म्हणजे 50 वर्ष झालं तरी त्याबद्दल खूप काही पेपरमध्ये नाही, चॅनलमध्ये एवढं नाही, तर त्याबद्दल अवेअरनेस वाईज पण ते कसं पसरवता येईल, कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते महाराष्ट्रामध्ये जाता येईल का? ह्या स्पर्धा घेऊन जे जिंकलेत त्यांचे शोज पण झाले पाहिजेत का प्रत्येक? कारण लोकांना आता रिलेटिव्ह आहेत तुमचे, त्यांनी वाचली, कोणी वाचली नाही, पण प्राइज मिळालं, एक कुतूहल उत्सुकता असेलच बघायची, तुमच्या पण ह्याची असेल. मग त्याचे कुठेतरी शोज झाले पाहिजेत का? त्याला कमर्शियल करा, मला त्याची तिकीटं लावा. काय वाटतं तुम्हाला, तर कमर्शियल साईड ऑफ आयएनटी कशी बेटर होऊ शकते आणि आता आहे ती कशी आहे? बेसिकली आता आम्ही वाचनात किंवा कमी येतं, म्हणजे काही ठिकाणी त्यांचं प्रमोशन होतं असं मी म्हणू शकतो की. तर आता दुनिया बदलली आहे, आता आपण एवढं डिजिटली झालोय, तर ते थोडं तिकडे गेलं ना, म्हणजे रील्स म्हणा किंवा अजून काही सोशल मीडिया थ्रू गेलं ना, तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल. पण असं नाहीये की आयएनटीचं फॅड नाहीये. आयएनटीचं फॅड असणारे खूप वेगळे लोक आहेत, जे कानाकोपऱ्यातून कॉल करून सांगतात, भावा अभिनंदन, तुम्ही जिंकलात. एक तर म्हणाला की आपली पार्टी आणि स्पेशल गिफ्ट देणार आहे, तू जिंकलास म्हणून, म्हणजे आम्ही जिंकलोय म्हणून. तर ती काही लोक अशी वेगळी आहेत, फक्त सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचू नाही शकत आहे. तुम्ही आता म्हणाला ती करेक्ट आहे की आपण त्याचे शोज लावले पाहिजेत. म्हणजे चिपळूणमध्ये आयएनटीच्या 3 एकांकिका होणार,
किंवा वरती अमरावती किंवा अशा ठिकाणी जर आता ते ऑफकोर्स पैशाचा मॅटर आहेच, तो जर सॉर्ट झाला तर अशा सगळीकडे जर त्याचे शोज लागले तर ती जास्त लोकांपर्यंत अजून पोहोचू शकते. आय थिंक मला वाटतं सवाईचं तसं होतं. पुण्याला होतं. पुण्याला तर तुम्ही चिपळूण मधून येतं, आपण आंबेगाव पुण्यामधून येतं, एक घाटावर एक खाली. तुम्हाला नाही वाटत पेपरमध्ये आलेत की या 3 एकांकिका का 2 एकांकिका जिंकल्यात आणि शो लागले तर नाही येणार लोक पैसे देऊन बघायला? ऑफकोर्स येणार. हो, तेव्हाच नाही, इव्हन स्पर्धा असते ना तेव्हा सुद्धा मी आता ह्या वर्षी पण आणि मागच्या वर्षी पण म्हणजे मला सेटिंग लावून पास मिळवायला लागले होते. म्हणजे तिकीटच मिळत नाही. माझ्या मिस्टरांना यायचं होतं, मुलाला यायचं होतं, पण नेणार कसं? कारण तो वारसा आयएनटीचा आहे, बाहेर झोपून तिकीट. कारण ते मी सांगू 12 वर्षापूर्वी मीही केलेलं आहे. आणि रूम मध्ये आता कॅमेराच्या मागे आपली बसलेली जी लोक आहेत ही सगळी कुठेतरी त्या प्रेमापोटीच या फील्डमध्ये आली आहेत. आणि आमच्या युट्यूब चॅनलवर तो व्हिडिओही मिळेल ह्या वर्षीची. सकाळी पहाटे तुम्हाला आठवत असेल काय पाऊस होता ज्या दिवशी, त्या दिवशी पण आज शेवटी ते जे रस्त्यावर झोपले होते त्यांना आत घेतलं त्यांनी कंपाऊंडच्या, की बाबा पाऊस पडतोय तर तुम्ही आत या. सकाळी किती 8 वाजता तिकीट विंडो ओपन झाला, 8:30ला. रात्रीपासून तो व्हिडिओ नक्की बघा, आमच्या युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामवर आहे. त्यांचे इंटरव्ह्यू म्हणजे ती जी मुलं आली आहेत त्यांच्या पण बाईट्स वगैरे आम्ही घेतल्यात की काय येतं तुम्ही. पण ते जे उत्सुकता आहे आयएनटी मध्ये येऊन ते परफॉर्म आणि ते एकांकिका बघायची, त्याच्या म्हणून तर कमर्शियल प्रॉब्लेम नसला पाहिजे. जे एवढी उत्सुकता असल्यावर कसला प्रॉब्लेम. करेक्ट. आयएनटीच्या 3 एकांकिका कुठेही होणार आहेत किंवा 5 एकांकिका होणार आहेत, त्यामुळे लोक येणार. म्हणजे मला असं वाटतंय की ते तरी होऊ शकतं. ह्याच्यातच एक की प्रोडक्शन जे असतं ते घेऊन ट्रॅव्हल करणं सोपं आहे, कारण क्राऊड आज एवढ्या लोकांना. आता त्यातल्या त्यात अमिगडालामध्ये मला वाटतं 2 मोठी पात्र होती, एक मामाचं होतं, बाकी तर सुरुवातीलाच होती ती थोडीफार वर खालती करता येतात. तुमच्या ह्याच्यात तर मॉब होता आणि प्रत्येकाला तुम्ही काही ना काहीतरी काम, म्हणजे नुसता मॉब म्हणून न वापरता प्रत्येक जण एक पात्र होतं, प्रत्येकाला काहीतरी एक कॉन्ट्रीब्युशन होतं. तर ड्रायव्हर असो जो बोलत नाही पण कचकचित ब्रेक मारणार असो का दोरीवर बसलेले, तर कसं म्हणजे ते तुम्हाला काय वाटतं कमर्शियली व्हायबल आहे? मुलांना शिकायला मिळतं, त्यामुळे ते लोक आता पैशाचा विचार नाही करू शकत. म्हणजे त्यांनी नाही केला पाहिजे, त्यांनी शिकलं पाहिजे. राहिली प्रोडक्शन कॉस्ट, त्याचा जर विचार झाला तर मला असं वाटतं की हरकत नाही म्हणजे असं काही प्रयोग करायला. आणि प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे आमचं साऊंडचाच खर्च जास्त आहे. लाईव्ह म्युझिक आम्ही त्यात युज केलंय, त्यात त्यांनाही पैसे देतो आम्ही. लाईव्ह म्युझिक जे गाणार आहेत पण थोडेफार मायनर ऍडजस्टमेंट करूच शकतो, परफॉर्म तर होऊच शकतं. हो. आणि आयएनटी हे एवढं मोठं नाव आहे तर मला वाटत नाही की लोक येणार नाहीत. लोक 100% येणार. सध्या बरीच अशी नाटक चालू आहे ज्याला लोक येतात, त्याच्यापेक्षा तरी खूपच चांगले परफॉर्मन्स होते आयएनटीला. थिएटरकडे आता लोक वळायला लागले. आणि मला वाटतं आज एक 20 नाटकं चालू आहेत मराठीमध्ये आणि बऱ्यापैकी हाऊसफुल चालू आहे. म्हणजे असं पण नाही की नाही ऑडियन्स. पुढे काय बघता आता तुम्ही हा प्रवास? आता काय, कारण अभिनेता म्हणून एवढे वर्ष काम केलं, तर दिग्दर्शक झालाय, नोकरी पण तुमची चालूच आहे सध्या, पण इकडून पुढे कसा बघताय प्रवास का करिअर या फील्डमध्ये? काय चालू आहे, काय नवीन आहे, काय फरक पडला आयएनटीच्या प्राइजने, की असं वाटतं की ठीक आहे प्राइज मिळाला बरं वाटलं पण आता परत आपण सकाळी लॉग इन करायचंय जाऊन? कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर म्हणजे आता मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला अभिनेता बनायचं असतं. नंतर काही जण येतात दिग्दर्शक आणि लेखक बनण्यासाठी, ऑफकोर्स त्यांचा तो, पण आम्हाला अभिनेताच बनायचंय. फक्त पोहोचायचं ठिकाण एकच आहे. काही जण असे जाणार, काही जण असे जाणार. सो आमचा थोडासा असा प्रवास आहे, कारण आम्ही जॉब पण करतोय आणि बाकी नाटकं पण करतोय. आणि आता नवीन नाटक आमच्यासाठी आम्ही करणार आहोत. आम्ही बेसिकली जसं मी मगाशी म्हणालो की बारस नावाची एकांकिका केली होती, त्याचं 2 अंकी नाटक आता आमचं चालू आहे. त्याच्यानंतर क्रॅक्स इन द मिरर ही आम्ही एकांकिका केली होती जी दीपक बिरारीने लिहिली होती. त्याचंही आता 2 अंकी नाटक आम्ही करणार आहोत. सो हा प्रवास चालूच असणार आहे. आणि कमर्शियल दृष्टिकोनातून मी स्वतः बाहेर काम करतो 3-4 नाटकातून. हाही कामं करतोय ऍज अ दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून. आणि बाकी हे सगळं चालू आहे. आता इथून पुढे कसं ग्रो अप होईल, जशी आम्ही जास्त अजून मेहनत करू तसं तसं आम्हाला पुढे जाण्याची संधी नक्कीच मिळेल. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कुठे काय प्रयोग वगैरे? ऑक्टोबर उद्याच आहे. आता आपला एपिसोड जाईपर्यंत तर उद्याचा दिवस तर म्हणून मी बोललो ऑक्टोबर मध्ये चालू आहे. तर नावं सांगा म्हणजे आम्ही प्रेक्षकांना सांगू की नक्की ते
उद्या जो प्रयोग आहे ना त्याच्याबद्दल मी सांगतो. उद्या हम्म. कमी करतो तो उद्या म्हणजे 2 ऑक्टोबरचा 2 ऑक्टोबर. दसरा आहे उद्या, गांधी जयंती पण आहे आणि तुमचा प्रयोग. त्याचे प्रयोग मुंबईत तर लागत असतात सतत. तो उद्या जो प्रयोग आहे तो वेगळा आहे, कारण ते एक वाईल्ड लाईफ प्ले आहे. भारतातलं पहिलं संगीत नाटक आहे हम्म. प्राण्यांवरचं. संगीत बिबट अख्यान म्हणून सीताई क्रिएशन्सचं नाटक आहे आणि मकरंद सावंत म्हणून आहे, त्यांना ते दिग्दर्शित केले, तोच लेखक आहे त्याचा. सो त्याचा प्रयोग उद्या आहे चिपळूणला आणि ते मुंबईत त्याचे प्रयोग लागत असतात. आता इथून झाल्यानंतर आम्ही आता तालमीला जाणार आहोत, परत रात्री अच्छा. प्रवास. तुम्ही दोघं आहात त्याच्यात? हो, दोघंही आम्ही ऑन स्टेज परफॉर्म करतोय. अच्छा, म्हणजे मग ते चिपळूणला झाल्यावर ते येईलच मुंबईत? हो, चालू आहे ते व्यवस्थित. त्याचं इन्स्टा पेज वगैरे काही आहे जिकडे लोक फॉलो करू शकतात? हो, आहे सीताई क्रिएशन सीताई क्रिएशन आहे. आम्ही ते पेज, आमची लिंक टाकू, नाहीतर तुम्हाला दिसेलच. नक्की फॉलो करा आणि हे बघायला जा. आणि आता संगीत बिबट अख्यान म्हणून पण पेज आहे त्याचंच page. ते आपण टाकूयाच आणि ह्याच्यामध्ये. 17 तारखेला 17 ऑक्टोबरला. आमच्याच कलांश थिएटर म्हणून आहे, जे आम्ही दोघांनी सुरू केलं होतं, की म्हणजे आपल्याला कोण घेईल माहित नाही, आपणच काहीतरी करू आणि आपण पुढे जाऊ, या दृष्टिकोनातून आम्ही ते गुडविल हंटिंग मला ते 17 ऑक्टोबरला बारस नावाचं नाटक आहे रवींद्र नाट्य मंदिरला. मंदिरला संध्याकाळी म्हणजे रात्री 7:30 वाजता नाटक आहे. कलांश थिएटर आमचं आहे पेज इन्स्टाला, त्याच्यात Okay. तिकडे सगळे अपडेट येतात आमचे. चल, दोन्ही पेजेस आम्ही आमच्या स्क्रीनवर टाकू. प्लीज बघा, फॉलो करा. आमच्या सोशल इंस्टाग्रामवर आम्ही त्यांना टॅगही करू, कोलॅबरेटही करू, तर प्रेक्षकांना बघायला आणि नक्की ती नाटकं जाऊन बघा. तुमचं सध्या काय चालू आहे? नाटक, सिरियल, सिनेमा? नाही, माझं आता नाटक म्हणजे 3 नाटकांचे कमर्शियल साठी प्रयत्न चालू आहेत. म्हणजे एका नाटकाचं कास्टिंग सुरू आहे आणि काही नाटकांना प्रोड्युसर शोधतोय. जे डिनायल ह्याच्यासोबत केलं होतं मागच्या वर्षी, तर ते सुद्धा आमचा कमर्शियल करायचा विचार आहे. आणि नाटकं लिहून झालेली आहेत. सुमित पाटील सोबत एक नाटक करतेय, ऊन पाऊस. सुमित आर्ट डिरेक्टर? हो, director. हा. त्याच्यासोबत आता एक नाटक करतेय. विनायक कोळवणकर जो तोडी मिल फॅन्टसीचा डिरेक्टर आहे, हम्म. त्याच्यासोबत एक करते आणि अभिजित सरांसोबत चालू असतात काम. तुमचं पण सोशल मीडिया हँडल असेल तर तुम्हाला मिळेलच ते. प्लीज सारिकाजींना पण फॉलो करा, खूप छान लिहिता तुम्ही. सोशल मीडियावर पण लिहिता का काही? हो. सोशल मीडियावर पण तुम्हाला मिळेलच. तुमचा आवडता दिग्दर्शक, लेखक नाटकामध्ये की कुठलाही? मला मराठीमध्ये गिरीश कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आवडतात आणि क्षितिज पटवर्धन. ओके. क्षितिजच्या लिखाणात मला असं वाटतं की म्हणजे क्राफ्ट असतो, पण तो इतका सटल वेने ते आलेलं असतं, म्हणजे सगळं छान. असं वाटत नाही की खूप क्राफ्टेड आहे. असं ओढून ताडून घटना नसतात आणि विषय पण मला असं वाटतं खूप चांगले आणि वेगळे असतात. अनुराग कश्यप ॲज अ दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून पण मला ते आवडतात. आणि प्रतीक चौधरी ते तर नाव घेतलंच पाहिजे. नागराज मंजुळे सर. नागराज मंजुळे सर. कुठला बघितला रिसेंटली सिनेमा जो तुम्हाला खूप असा टच झाला? रिसेंट सिनेमा, मराठी, हिंदी, इंग्लिश, कुठलाही का दुसऱ्याही कुठल्या भाषेचा असेल तरी? मला कंताराच लास्ट बघितलं. कंतारा. हो. आणि मला तसं काहीतरी हॉरर आणि म्हणजे सगळं मिक्स असणारं लिहायचंय. सध्या आय थिंक ट्रेंडच चालू आहे, तर हॉरर आणि या सिनेमा सध्या ट्रेंड मध्येच आहेत. येस, म्हणजे वेगवेगळे जॉनर जे सतत जे सुरू आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी. वेगळं. ओके. मला साऊथची फिल्म आहे एक, वजई नाव आय थिंक, मला ते वजई प्रोनाऊन्सिएशन माहित नाही. ते केळी वगैरे ते घेऊन पोस्टर आहे त्याचा, मला त्याचं प्रोनाऊन्सिएशन नाही माहिती, पण वजई की वाजई चेक करू असं शकतो ना काहीतरी. आपण, करू कधीतरी शकतो. चेक करा ना. सोनी कोण आहे? फाफा आहे? कोण आहे? हॉटस्टार ऍक्टर कोण आहे? खूप अच्छा, नवीन. रॉ माहितीच नाहीत अशी लोक आहेत वेगळी. एवढी कमाल फिल्म आहे ती, बापरे. आणि तुमची? मी रोज एक म्हणजे प्रयत्न करतो की जेव्हा ट्रेनमधनं जेव्हा प्रवास करत असो, गर्दीतनं मी कसाही एक बघतोच की काहीतरी बघायला पाहिजे. सो आता बरंच काय काय बघतोय वेगवेगळं. पण सिनेमात म्हणजे याच्यात थिएटरला जाऊन बघितलेलं आता मी एप्रिल मे 99. त्याच्यानंतर काय पाहिलं नाही, पण सुंदर. तुम्ही तिघांनी दशावतार नाही पाहिलाय? नाही, दशावतार हे बघायचंय, वेळ नाही मिळालाय. ठीक आहे. मी बघितलं. काय वजई ना, काय उच्चार? वजई नावाची फिल्म. जर तुम्हाला
वहाई वहाई नावाची वहाई. फिल्म आहे, पण सगळ्यांनी नक्की बघण्यासारखी आहे ती. बघण्यासारखी आहे. कमाल. हे जर प्रोफेशन नसतं तर कुठलं दुसरं प्रोफेशन असतं जिकडे तुम्ही एवढ्याच पॅशनेटली काम केलं असतं? आम्ही दोघेही गातो. नाही, आणि- तुझं उत्तर त्याचं मी गातो आणि मी वादक खूप चांगला होऊ शकलो असतो, पण काही कारणास्तव पुढे शिकता नाही आलं त्या गोष्टी. मी म्हणजे पडलो वगैरे, पण हात फ्रॅक्चर झाले, मग ते थांबलंच. पण सेन्स आहे काय वाजलं पाहिजे, म्हणून आमच्या नाटकात पण आम्ही मोस्टली लाईव्हच म्युझिक प्रेफर करतो. सो त्याचा सेन्स आहे, म्हणजे जर काही नसतो तर मी ते झालो असतो. अरे नाही, काही नसतो नाही, ह्या व्यतिरिक्त काय असतं? हा म्हणजे अजून नाहीच आहे. नाही. हा म्हणजे तेच वादक, एक वादक म्हणून मला आवडलं असं त्यात पुढे जायला. अजूनही माझी इच्छा आहे, मी वेळ मिळेल तर नक्की ते शिकेन. माझं फुटवेअरचं दुकान असलं असतं मस्त. का तर म्हणजे माझे पप्पा अजून असुर्डे म्हणून गाव आहे, तिथे चप्पल शिवायचं दुकान आहे आमचं. तिथे मी पण म्हणजे 10वी पर्यंत चप्पल इंटर्नशिप केली, फ्री इंटर्नशिप. तर मग माझं काही नसलं तर माझं फुटवेअरचं मोठं दुकान असतं, म्हणजे व्यवसाय असला असता. मी कदाचित चित्रकार असते, म्हणजे मला ते कलेशिवाय मला काहीच दुसरं हे नाही. आवडतच नाही मला. खूपच चांगलं. आपण रायटर डिरेक्टर बोललो, अभिनेता कुठचा आवडता? मराठीतलाच बोला सध्या, कारण तुम्हाला काम करायचं आज न उद्या तर. ललित प्रभाकर. ललित प्रभाकर. जितेंद्र जोशी आवडतात मला. खूप आहेत, मला आता नाव नाही आहेत कोणाची डोळ्यासमोर लगेच, म्हणजे चेहरे आहेत पण. सिनेमा सांग, नाव पण पटकन. मराठीमधला वैभव तत्ववादी. अच्छा, आणि इतर मला हिंदीमध्ये आमिर खान आवडतो, परेश रावल आवडतात. ओके, चांगलंय. एक प्रश्न आता मला विचारायचा आहे खूप मनापासून, कारण मराठी भाषा आणि आपलं मराठी सिनेमे नाही चालत का? गेल्या काही महिन्यात एखाद दुसरा आपण बघितलं, प्रमोशन वगैरे मध्ये चालतोय, पण एक नाही चालत आहे. ऍज अ ऑडियन्स म्हणून पहिलं तुम्ही मला सांगा की तुमची कशी ऍज अ ऑडियन्स, तुम्ही कुठला सिनेमा बघितलाय रिसेंटली, आणि मग आपण ऍज अ प्रोफेशनल रायटर डिरेक्टर म्हणून त्याच्याकडे जाऊया. काय वाटतं, का असं होतं? मला असं वाटतं की आता मी नाव नाही घेणार, पण मला असं वाटतं की साऊथचे सिनेमे चालतायत आणि तुम्ही जर बघाल ना तर त्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली इमोशन्स बघायला मिळतात, आणि आपल्या सिनेमांमध्ये आता सध्या ते दिसत नाहीये असं मला वाटते लेखक म्हणून. आणि बाकी टेक्निकल गोष्टींमध्ये पण मला असं वाटतं आपण कमी पडतोय. इवन ऍक्टिंग मध्ये सुद्धा तेच आपण बघतोय का, असंही मला कुठेतरी वाटतं. नवीन टॅलेंटला तेवढा वाव दिला जातोय का? कारण आता आम्ही लेखक दिग्दर्शक म्हणून सुद्धा खूप वर्ष झालं प्रयत्न आमचे चालू आहेत, आणि असं एक होतं की आपण खूप प्रयत्न करतोय आणि मग ना कंटाळतो माणूस की लवकर ब्रेक मिळत नाही किंवा काय, आणि ते त्याच लोकांना संधी दिली जातीये का, असंही मला वाटतं. म्हणजे हे कारण असू शकतं. मी अजून तेवढा म्हणजे मोठा नाही मराठी ऑडियन्स म्हणून, ऑडियन्स मोठी असते. येस, ऑडियन्स म्हणून मी सांगेन तर मी जेव्हा साऊथचे फिल्म बघतो ना, तेव्हा मला ना प्युअर रॉनेस आणि आपलेपणा वाटतो त्याविषयी. आणि मराठीत काही गोष्टी मी बघतो ना त्यावेळेस त्या पॉलिश झालेली असतात, आणि असंच वाक्य किंवा डिरेक्शनची पद्धत म्हणा, मग ते अभिनय करणं असेल म्हणा. काही चांगले पण सिनेमा आहेत आपल्याकडे आणि खूप चांगले अभिनेते पण आहेत जे सटल करतात किंवा काही, पण जो साऊथचा रॉनेस आहे ना तो जर आपल्या मराठीत आला, आणि आपल्या मराठी परंपरा एवढी मोठी आहे की आपल्याकडे खूप सारं आहे, पण ते आपण योग्य ठिकाणी वापरलं पाहिजे, आणि ते वापरणं होत नाहीये अजून असं मला वाटतं. ते जेव्हा येईल आणि आपल्या मातीतला मराठीपणा जेव्हा जागा होईल ना त्यावेळेस कमाल फिल्म होतील अजून सुद्धा. आता पण काही चांगल्या फिल्म्स होत आहेत असं हे नाहीये, पण अजून ती एक वेगळी उंची जी म्हणतो त्याला आपण, ती अजून प्राप्त झालेली नाही. कुठली चांगली फिल्म रिसेंटली मराठी? मी रिसेंटली 2 फिल्म बघितल्यात. मी घरात गणपती पण बघितला, आणि तो असं मला असं वाईट नाही वाटलं, मला खूप चांगली फिल्म वाटली. फर्स्ट क्लास दाभाडे बघितला, नॉर्मल फिल्म होती ती पण मला आवडली. आणि आता सागरबोंड नावाची फिल्म आहे, ती प्रत्येकानं बघा असं मला वाटतंय, आणि प्रत्येकाने बघावी अशी फिल्म आहे ती. ओके, आपल्याच माणसांनी सांगितलं पाहिजे की आपला सिनेमा जाऊन बघा, किंवा आपण सांगत असतो की ही फिल्म भारी आहे, साऊथची आहे, ही युपीची आहे.
सो ते आपल्या मराठीच्या बाबतीत पण झालं पाहिजे. आपण जोपर्यंत जात नाही सिनेमागृह म्हणजे नाट्य थिएटरमध्ये जात नाही सिनेमा बघायला तोपर्यंत तो पोहोचणार नाही. आपण कोणते सिनेमे बघतो मोस्टली ज्यांची गाणी जास्त व्हायरल होतात किंवा ज्यांची स्टेप व्हायरल होतात. अरे ही स्टेप, काही पर्टिक्युलर सिनेमे आहेत जे फक्त काय म्हणतो प्रमोशन केल्यामुळे तेवढे हायलाइट होतात, पण ज्यांचा कंटेंट चांगला आहे ते सिनेमे पोहोचत नाहीत लोकांपर्यंत, जे आपल्या आर्टिस्ट लोकांना आवडतात. सो त्याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे, ते पोहोचले पाहिजेत. आम्ही सांगतोच की बाबा हा सिनेमा पाहिला, तू बघ, तसं आपल्याच लोकांनी तो पोहोचवला पाहिजे आपल्या माणसांपर्यंत, तर तो लवकर पोहोचेल. तुम्ही आवेशम सिनेमा पाहिलाय कोणी? मी बघितलंय फिल्म. बघितलं. तसा सिनेमा मराठीत होऊ शकतो का? होऊ शकतो का नाही, कुठलीही गोष्ट पॉसिबल आहे, नाही होणार असं नाही, होऊ शकतो. इन टर्म्स ऑफ ती सिम्प्लिसिटी म्हणतोय. हा, ते नाही होऊ शकत. मग त्याला ते मी तुला जस्ट आता म्हणालो ना, तो पॉलिश पण आहे म्हणून मला तो आठवला. कारण म्हणजे तो सिनेमा बघणारा जर कोणी असेल, जरी तो सिनेमा बघितलाय, तो सिनेमाचा फॅन आहे, त्या ऍक्टर्सचा नाहीये, त्या सिनेमाचा फॅन आहे, आणि मराठीत होईल अशी आपण अपेक्षाच करू शकतो. शेवटचं 50वं वर्ष INT अवॉर्ड मिळालाय. पुढच्या वर्षीसाठी आहात की तुम्हाला तर हॅट्रिक आहेच पुढच्या वर्षी, नाही सांगू शकत. पण कसं काय परत पार्टिसिपेट करायला, की असं की झालं आता मिळालं इकडे, कसं असतं की एक लेवलला आता झालं, आता आपण चला मूव्ह ऑन करूया, की उत्कृष्ट दिग्दर्शक लेखक पारितोषिक मिळालं, सो असं आहे की नाही आता दुसरं काहीतरी बघूया, की नाही एक्सपेरिमेंट करायला आवडेल आम्हाला आता, म्हणजे जिंकणं झालंय ना. सो काही वेळेला आता आम्ही ज्यावेळेस एकांकिका करतो कलांश थिएटर मधून, तर प्रोडक्शन चांगलं असतं पण त्याला नंबर नाही मिळत, म्हणून आम्ही खचून नाही जात, आम्ही करतच असतो वेगवेगळे प्रयोग. सो आता जिंकणं झालंय, तो एक्सपेरिमेंट करायला जास्त आवडेल. प्लॅटफॉर्म आहे तर मग स्वतःला पडताळून बघायला पाहिजे. सो संधी आली तर आम्ही नक्की करू, म्हणजे आताही काही गोष्टी आहेत करू. आणि मला तर पूर्णपणे दिग्दर्शकांवरच अवलंबून राहावं लागतं, म्हणजे त्यांना माझं आवडलं तर तयारच आहे. नाही, म्हणजे मी झाल्यानंतर आता 1-2 एकांकिका सुचतायत, आता बघूया. आणि मला वेगवेगळे जॉनर करायचे, म्हणजे आता हे सिरियस झालं. मला सांगा, रिहर्सलच्या वेळेला तुम्हाला जास्त, कारण तुम्ही एवढा नव्हता, कॉलेज स्टुडंट आहेत, एक वेगळी एनर्जी असते. एक प्रोफेशनल ऍक्टर्स वेगळे झाले, पण कॉलेज स्टुडंट, काहीतरी मजेशीर किस्सा का सिरियस? कारण आमचे अभिनेते ऍक्टर्स वगैरे आले होते, त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या रिहर्सलच्या वेळेच्या. आणि तर तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी काय, जसं त्यांनी कॉलेजच्या सांगितलं की त्यांनी नाटकाच्या नावावर कशी मुलं बाहेर जातात का, मुलं त्याचा फायदा घेतात वगैरे, आणि कसं जे खरंच काम करतात त्यांना त्याचा त्रास होतो. बट तुम्ही, कारण तुम्ही तसे असोसिएटेड नाही आहात ॲज अ स्टुडंट कॉलेज बरोबर, तुमची काय मजा रिहर्सलची, का काय जर्नी, का किस्सा असा काही झालेला आठवतो का? मला असं वाटतं की आम्ही जेव्हा स्टुडंट म्हणून काम करायचो तेव्हा दिग्दर्शकाची भीती असायची, सो आम्ही त्या वेळेला जायचो. आता ना ह्यांच्याकडे कारण कुठून येतात मला कळत नाही. अरे म्हणजे 100पेक्षा जास्त कारण असतात त्यांच्याकडे. एक कारण आम्ही जर पाहिलं ना, का तू तिकडे गेला, अथर्व नावाचा मुलगा आहे जोशी बेडेकरचा, मी नाव घेतलं, तो त्यात नाना करत होता. नाना तो ट्रक वरून उतरायचा ना, तो ना एक वेगळीच कारण द्यायचा. दादा म्हणजे काय सांगू तुला, रोड ब्लॉक झाला रे, आणि म्हटलं 2-3 तास कसं असू शकतं. ओके, तो दरवेळेला प्रॅक्टिसला लेट होतो, दरवेळेला. फक्त आम्हाला असं वाटतं की कामाच्या बाबतीत त्याची म्हणजे काय म्हणतो, त्याचं काम खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला तर ठेवलं होतं. नाहीतर शिस्तीच्या बाबतीत आम्ही पण स्ट्रॉंग आहोत, पण असं डायरेक्टली काढू नाही शकत. पण त्यांच्याकडे कारण कुठून येतात ना, भयंकर असतात, विचित्र असतात कारण. आणि नाईट आउट केल्यानंतर पण नाईट आउट करतात हे लोक रात्री, आणि नंतर मग सकाळची कारण, दादा अरे आई पाठवत नव्हती आणि पूजा होती म्हणून हे लोक पूजा नाही. पण एक गोष्ट आहे, स्टेजवरती जेवढा अभिनय करत नाहीत ना, तेवढं कारण सांगताना ते करतात भयंकर. कारण त्यांनी केलं होतं असं, 2 मुलं तर होती, म्हणाला अचानक सलाईन लावायला लागली आईला वगैरे. आणि नंतर मला मग आता थोडंसं बॉन्ड झाला ना, तेव्हा युथच्या वेळेला थोडं वेगळं होतं. बॉन्ड झाल्यानंतर मग त्याला परत विचारलं, त्याविषयी खरं सांग रे काय होतं. आणि आता ती त्याची मैत्रीण येणार होती, मग सोबत कोण नव्हतं, मग मला घेऊन गेला असं तसं. आणि मग ते इतकं त्यांनी त्यावेळेला इतकं खरं केलं की सगळ्यांना खरं वाटलं ते. पण त्याच्यामध्ये एक, मी आता जोशी बेडेकरचं चालू आहे, तर प्रसंजित नावाचा मुलगा आहे, खूप जेन्युअनली काम करतो, त्याचं कौतुक वाटतं. त्यांनी कुठल्यापर्यंत मला वाटत नाही रिझन सांगितलेत काय, जो भीमा करतो त्या नाटकामध्ये खूप जेन्युअनली. त्याचं एक कौतुक आहे मला, कारण तो सगळ्यांचं असं की नवीन आहे काय माहित नाही, पण त्याचं असं त्याला लिटरली काही माहित नव्हतं. आणि तो मला वाटतं बीडचा आहे तो,
आता 2 महिने झाले युथ पासून त्याला मी जो ओळखतो. प्रेत जे होतं नाही त्याचा भाऊ भाऊ. मॅच Okay. आग लागलीवाला तो. आग लावली करेक्ट. सो त्याच्याकडे जेव्हा तो स्टेजवरती उभा राहतो आणि परफॉर्म त्या दिवशी बघितला असेल, सो तो असं काहीतरी परफॉर्म करतो की तो खूप म्हणजे काय म्हणतो ताकदीचा अभिनेता आणि खूप काम केलं, एक्सपिरियन्स आहे असं वाटायला लागतो तो. तो त्याच्यात कुठूनही माहित नाही, ते तसंच राहू दे आणि ते त्याला माहित नाही अजून. सो ते जितकं रॉ आहे आणि जितकं त्याने त्याच्यावरती काम करून स्वतःला त्या कॅरेक्टरला डेव्हलप केलंय, पण त्याच्यासाठी मला त्याचं फार कौतुक आहे की 2 महिन्यात युथसाठी मी त्याला जेव्हा ऑडिशनला आला तेव्हा बघितलेलं आणि आता तो बदललेला म्हणजे प्रथम खूप फरक आहे. म्हणजे त्याला जर अजून मिळत गेलं तर तो म्हणजे आम्ही ओपन मधून आता ते एकांकिका करतोय मळणकर अनुदानाला, पण मी सागरला म्हणालो होतो त्याला मी चेंज करणार नाही, कुठला पण अभिनेता तो स्टार्ट टू एंड त्यांनी ते कॅरेक्टर आणि प्रेझेन्स म्हणजे ते म्हणतात ना की वाट्याला आलं त्याचं सोनं करणं ते त्याच्याकडे आहे. त्यांनी आता हे इथे बघितल्यानंतर त्यांनी ते स्वतःला थांबवलं पाहिजे की बाबा कौतुक केले तर आहे. माहिती होतो जरा हुशार आहे, पण कारण खूप आहेत अशी, खूपच 50 जण आहेत ना, त्यांची वेगवेगळी कारण आहेत म्हणजे आहेत कारण खूप आहेत. पण मला थोडा वेगळा अनुभव येतो. मी उलट त्यांना म्हटलं तुम्ही थोडे रिलॅक्स व्हा, म्हणजे ती कदाचित कमी मुलं होती म्हणून असेल. आणि मला एक वेगळेपणा काय जाणवला की मुंबईचे कॉलेजेस आणि पनवेलला होती माझी लास्ट इयर, तर ह्या मुलांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे रुपारेल आणि साठेची मुलं मी पाहिली आहेत, तर ते म्हणजे 30 मुलं असतील ना, तर त्यांचा दादा म्हणेल तेच ते करतात. त्यांचा दादा म्हटलं हस तरच ते हसणार. म्हणजे इतके सिरियस वाटले मला मुंबईचे कॉलेजेसवाले. आणि पनवेलच्या कॉलेजमधली जी मुलं आहेत ना, म्हणजे ते पण गांभीर्यानेच करतात, पण थोडंसं एक रिलॅक्स माहोलमध्ये मला असं जाणवलं फरक तो. आपलं मोहित आणि तो कोण दुसरा ऍक्टर ज्याला कॉमेडीचा मिळाला, चैतन्य रुया, ती गोष्ट त्यांनी पण सांगितली की दोन्ही कॉलेजमध्ये ते म्हणाले आमच्या रिहर्सलची जी शिस्त आहे की बॅगा एका जागेवरच असणार, पाण्याच्या बाटल्या, ती जागा, चप्पल, तो त्यांचा वारसा आहे. म्हणजे ती गोष्ट त्यांना ती पिढ्यानं आज 50 वर्षामध्ये हे दोन्ही कॉलेज साधारण 50 वर्ष पार्टिसिपेट करत असते. तर मला वाटतं तो आलेला वारसा आहे आणि ती खूप चांगली गोष्ट आहे जी असली पाहिजे. ते डिसिप्लिन शेवटी घडवतं तुम्हाला. मी तेच म्हणालो की आता तू बोललास वारसा आणि मग म्हटलास की विद्यार्थ्यांनी केलेलं नाटक, तो मध्ये ब्रेक झाला होता, आता पुन्हा काही कॉलेजेस मधून येतं, हे चांगलं वाटतं आम्हाला की असंच असावं पुढे. INT ही मुंबई थोडी डॉमिनेट करते मे बी, कारण मुंबईतला ऍक्सेस जवळ आहे, पण असं वाटतं की बाकी पण महाराष्ट्रभर काय कमी आहे का तिकडचे कॉलेजेस नाही येऊ शकत काय? म्हणजे जसं पुण्याचं आंबेगावचं झालं का चिपळूणचं झालं, टॅलेंट तर कुठेच कमी नसणार हे आपल्याला माहिती आहे, पण मग ते का पहिल्या 5 वगैरे मध्ये नाही येऊ शकत, का पार्टिसिपेशन नाही होत, काय कारण? पुण्याला आहे का अलाव? नाही, फक्त मुंबई विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटीच्या त्याच्यासाठी. ठीक आहे, पण कोकणातले येऊ शकतात, कारण रत्नागिरीचे मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडरचे जे कॉलेज, म्हणून आम्हाला ते तेव्हा होतं की INT करू शकतो, पण नाही करता आले. मुलांची जे स्टुडंट आहेत आता, जसं आपण तेव्हाही बोललो, सिलेक्शनची जी प्रोसेस होती, त्यांना जी एकांकिका मिळाली, त्यांच्या काहीतरी वेगळ्या अपेक्षा असतील, दिग्दर्शक कडून पण वेगळ्या अपेक्षा असतील. काय असतात त्या अपेक्षा? पहिले दिग्दर्शक म्हणून मी असं सांगतो की आता आम्ही जेव्हा नाटक बसवत असतो तेव्हा मुलं ऐकत असतात. जसं ताई मगाशी म्हणाली, दादा सांगतो म्हणून हे करायचं ते करायचं. फक्त मला मुलांना सगळ्यांना विनंती ही करायची की का करायचं, हा जर प्रश्नच तुम्हाला आला नाही तर पुढे नाटक घडू शकत नाही किंवा तुम्ही त्याच्यात उतरू शकत नाही किंवा ते तेवढं काम चांगलं नाही होत. तर मुलांकडून मी ऑब्झर्व केलंय ना, 1-2 मुलांकडूनच येतं, बाकी आता आमच्याकडे जर 50 मुलं होते, पण बाकीच्या मुलांकडून आम्हाला तसे प्रश्न नाही आहेत की दादा हे मी वाक्य का घेतोय. म्हणजे उदाहरणार्थ दिग्दर्शक सांगतो इथून इकडे जा, दिग्दर्शकाला माहिती असतं की का जायचंय, पण मुलांनी तो प्रश्न विचारला पाहिजे की दादा मी इथून इथे का जाऊ. जर त्याने विचारलं नाही, त्याला कळलंच नाही थॉट, पण दादाने सांगितलं म्हणून जायचं, तर तिकडे नाटक गणतं. मला अजूनही विश्वास आहे या काही गोष्टींवरती. सो तो का मिस आहे आणि तो का आला पाहिजे, प्रत्येक मुलांकडून तो का आला पाहिजे. तर दिग्दर्शक किंवा लेखिकेला डायरेक्ट आपण लेखकांना पण विचारू शकतो की दादा तू का लिहिलेस म्हणून. म्हणजे जर दिग्दर्शकाला माहित नसेल तर लेखकापर्यंत पोहोचण्याची प्रश्न पडले पाहिजे. आणि याच्यातून काय होतं की आम्हाला पण काहीतरी सुचतं ना की अरे आपण का देतोय मुवमेंट, मग हे चुकीचे वाटते, हे त्यावेळेला होतं ना.
मी बऱ्याच दिग्दर्शकांकडून काम केलं, आम्ही दिग्दर्शकांचे होऊन जातो, पण मी का विचारतो, दादा का माझी कदाचित भांडणं पण होतात, पण ते नाही आलं तर ते मला मिळतच नाही की मी का करतो याचा, तो जरा का आला पाहिजे असं मला वाटतं. हो, मलाही तेच वाटतं. म्हणजे ह्या कॉलेजच्या मुलांनी 3-1 दिवस रिहर्सल किती दिवस केले होते माहिती नाही मला, पण ते वर्कआउट होत नव्हतं. मग तेव्हा मला बोलवण्यात आलं, तर मग मी त्यांना डायरेक्ट म्हणाले होते, मी जिवंत आहे ना, मग तुम्हाला मला फोन करायला काय झालं होतं, की हे पात्र काय आहे आणि तुला काय सांगायचंय. आज जर मी आले नसते तर मग ते झालंच नसतं ना. तर हे आधी तुमच्याकडून यायला हवं, म्हणजे जो वेळ वाया जाणार आहे तो गेला नसता आणि एक्झॅक्ट जे हवंय लेखकाला ते व्यवस्थित आलं असतं. तर मला वाटतं तो का महत्वाचा आहे. म्हणजे मला सुद्धा लेखक म्हणून खूप स्ट्रगल आहे. तर मी ना स्वतःला विचारते की मी हे का करतेय, आणि तो का जेव्हा येतो ना त्याचं उत्तर मला स्वतःला मिळतं ना, म्हणजे मी देते, तेव्हा मग माझं सॉर्ट आउट झालेलं असतं की मला लिहायचंय की नाही लिहायचंय. तसं मला असं वाटतं कोणालाही कलाकार होताना तो का क्लिअर पाहिजे. ह्याचे काही मग वर्कशॉप नसतात का सुरू व्हायच्या आधी, जेव्हा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता सगळे एकत्र आहेत आणि जशी ते लोक चर्चा करतायत त्याच्यावर, कारण हा का तर खूपच आधी आला पाहिजे असं मला वाटतं. नाही, काय होतं, बऱ्याच जण स्पर्धा एकदम तोंडावर येते आणि फायनलच होत नाही की ही स्पर्धा करायची की नाही, किंवा ही स्क्रिप्ट करायची की नाही, किंवा मग खूप गोष्टी आहेत. म्हणजे आता मी बोलतोच की बजेट येतात इकडून तिकडून, ह्यांचं बजेट त्यांचं बजेट, तर मग त्याच्यातनं ह्याला कोणाला द्यायचं त्याला कोणाला द्यायचं, याच्यात कमी असेल त्याला देणार ना, ते वेळ खूप जातो. आणि मग असं होतं की आता फायनल झालं की 4 दिवसात आहे, 4 दिवसात आपल्याला एलिम्स आहे, तर मग हे करावं लागेल. त्या प्रोसेसमध्ये ना ते वर्कशॉप होत नाहीत काही जणांचे. आम्ही प्रयत्न करतो की आमच्याकडनं जितकं होईल बेस पासून सुरुवात करायला, की आम्ही सांगतोच की कोरी पाठी घेऊन बसा, आणि हे किती एक्सपिरियन्स असला तरी घेऊन बसलाच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पाठी घेऊन बसत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आता मला लिहायचं काय. तुम्ही पहिलेच प्रिपेअर असाल तर मग ते गंडणार, कारण प्रत्येक नाटक वेगळं आहे, दिग्दर्शक वेगळं आहे, प्रत्येकाचं विजन वेगळं आहे. सो ती गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की वेळ जास्त मिळाला ना तर त्या गोष्टी होऊ शकतात. खूप कमी वेळ मिळाल्यामुळे की नाही होत, मग ते वेळ तेवढा मिळत नाही. आमचा INTचा फॉर्म भरल्यानंतर स्क्रिप्ट नव्हती आली, 10 दिवस आमच्याकडे होते. तर आमची शेजल नावाची आमची एक सहाय्यक दिग्दर्शक आहे, तर तिला सांगितलं होतं की तू फक्त वर्कशॉप घे. मग त्या मुलांचं ती वर्कशॉप घेत होती. तो तेवढा जो वेळ मिळाला ना तेवढाच आम्ही तो भरून निघाला तिकडे. तुम्ही आता बजेट बद्दल बोललं, तर हा प्रश्न काय असतं साधारण INT साठी बजेट, जे कॉलेज पण अपेक्षा ठेवते की या दिग्दर्शकांनी एवढ्या बजेट पर्यंत आलं तर कॉलेजला ते सोपं जातं. बजेट आता प्रत्येकाचं वेगळं आहे, काय प्रत्येक कॉलेजमध्ये आकडा नाही सांगू शकत, पण अप्रॉक्सिमेट 1 लाखभर असू शकतं, 1 लाखभर असू शकतं, किंवा 1-1.5 लाख असू शकतं. त्याच्यामध्ये सेट पण येतो, किंवा सेटच्या गोष्टी येतात, किंवा रायटरला वेगळे पैसे द्यावे लागतात, म्युझिशियन्स येतात, म्युझिकला वेगळे पैसे द्यावे लागतात. असं एक वेगळं. आता एकांकिका काय करतोय ते इम्पॉर्टंट आहे. आता जर मी लाईव्ह म्युझिक करत नाही तर तेच बजेट थोडं कमी होऊ शकतं असं. पण ते कॉलेज आता कसं, माझ्याकडे कॉन्सेप्ट खूप चांगला आहे. म्हणजे असं काही जणांचं झालं असेल की ह्या INTला नाही, आपण पुढच्या INTला उतरू, कारण आपल्याला कॉलेजेस नाही मिळाले. तर काही कॉलेजेस का आले नसतील, किंवा त्यांचं फायनलला का झालं नसेल, तर हेही असू शकतं. काही कॉलेजेस म्हणतो की अरे बजेट नाही, मग 50,000 मध्येच करणार. मग दिग्दर्शक काय करणार, स्वतःचे हे करणार किंवा काय करणार. म्हणजे असं उद्देश असला असं की तो बाबा श्रीमंत आहे तर चला स्वतःचे पैसे टाकून हे करणार. सगळे दिग्दर्शक श्रीमंत नाही आहेत इथे कुठले आतापर्यंतचे. त्यामुळे पैसा मॅटर करतो असं नाही, म्हणून मी विचारलं. आणि तुम्हाला हा प्रश्न की लेखन करताना तुम्हाला माहितीये की आता तुमचे 2-3 वर्ष आता झाल्यामुळे की अरे कॉलेज आहे, इकडे बजेटचं एक आहे, थोडंफार तुम्हाला ते बजेटच्या आत असतं. लिहिताना पण हा विचार असतो की यार ह्या गोष्टी नाहीच टाकत का, हे नकोच, कारण माहितीये एवढं बजेटवर नाही, म्हणजे कॉलेज देणार नाही का, दिग्दर्शकांना का नाही अफोर्ड पेक्षा पॉसिबल नाहीये. नाही, मी हा कुठलाही विचार आतापर्यंत केलेला नाहीये. म्हणजे नाटक लिहिताना असो किंवा एकांकिका, आणि सिरियल मध्ये पण नाही केलेला आहे. मी मला वाटलं तेच लिहिते, आणि मला असं वाटतं त्यामुळे ते वर्कआउट होतं. पण मग असं आलंय तुम्हाला की बाबा दिग्दर्शकाकडून की तुम्ही लिहिताना थोडा विचार करा की असं बजेटच्या आतच ते रायटर नाही विचारलं, तिला आता विचारलं होतं किती घेतलं, मलाच माझी फी माहित नाहीये. नाही, माझं असं झालं की अच्छा एकांकिका होत आहेत तेच खूप आहे, म्हणजे आपण पोहोचतोय आणि प्लॅटफॉर्म. लिखाण आणि एक खूप सेन्सॉरशिप थेट, कारण
महाविद्यालय स्तरीय ठीक आहे, एक वेळ तुम्ही नॉर्मल थिएटरमध्ये प्रोडक्शनमध्ये जाऊ शकता, कुठल्याही लँग्वेज म्हणा का कुठल्याही प्रकारच्या झोनमध्ये. इकडे कसं आहे सेन्सरशिपचं, काय एक्सपिरियन्स आहे तुमचं? एक्सपिरियन्स म्हणजे आता सगळ्यांना ते करावंच लागतं. सेन्सॉर म्हणजे माझ्या एकांकिका तर ज्या दिवशी फॉर्म भरायचा त्या दिवशीच सेन्सॉर करतात मुलं आणि तो फॉर्म भरला जातो. पण मला स्वतःला असं वाटतं की सेन्सॉरशिपची खरंच गरज आहे का? कारण आपण आता इन्स्टावर रील्स वगैरे बघतो की इन्स्टाला आपण सॉफ्ट पॉर्न म्हणू शकतो. मग लेखक जो अभ्यास करून मतं मांडतोय त्याच्या मतांना सेन्सॉरची खरंच गरज आहे का असं मला वाटतं. कारण इंग्रजांनी कधीतरी ते सुरू केलं होतं आणि आपलं ते सुरूच आहे. म्हणजे मला असं वाटतं की एवढे मोठे मोठे लेखक होऊन गेले, त्यांना हा प्रश्न पडला होता की नव्हता असं आहे. थोडं पडलाच असेल पण काही केलं का गेलं नाही. मग लेखक सगळ्यांसाठी लिहितो किंवा आवाज उठवतो किंवा म्हणजे सगळ्यांच्या मनातलं लेखक लेखणीतून उतरवतो. तर लेखकाने स्वतःसाठी आवाज का नसेल उठवला असं मला थोडंसं वाटतं. सेन्सॉरची गरज आहे का परफॉर्म सादर करताना? कारण सिनेमांना सेन्सॉरशिप आहे ती नंतर असते, शूट वगैरे झाल्यावर मग ती कात्री लागते. पण इथे सर्जनाची जी प्रोसेस जिथे सुरू होते तिथेच खरंच गरज आहे का? आणि नाटकांचं वगैरे कसं होतं, इम्प्रोव्हायझेशन मध्ये बऱ्यापैकी नाटक. माझा हा प्रश्न होता की त्या लेवलला जर कट झालं पण पुढे दिग्दर्शकांनी का इम्प्रोव्हायझेशन मध्ये जर ते आलं मग त्याची मॉनिटरिंग होते का लक्षात राहतं का त्यांना की अरे 2 महिन्यापूर्वी आपण हे गोष्ट नव्हती पण ती आली आहे? पण ते मॉनिटरिंग व्हायला ते असतात का मला माहिती नाही. मला असं वाटतं प्रोसेस आहे, फॉर्मॅलिटी सुरू आहे का? बेसिकली जी स्क्रिप्ट सेन्सॉर होते तीच परफॉर्म झाली पाहिजे असं म्हणून तर ती सेन्सॉर होते ना आधी. पण मग ते सेन्सॉरची लोक असतात का एकांकिकेला? नाही पण जर असं असेल कदाचित की कुठे परफॉर्म झाला मला माहित नाही आणि असा एखादा वादग्रस्त एखादी व्हिडिओ अशी येतात माहिती आहे ना वादग्रस्त, मग त्याच्यातून कदाचित मग ते होऊ शकतं पुढे काय केस फाईल वगैरे होऊ शकते. हे तुम्ही चुकीचं केलं. आणि आता मला वाटतं 3 परीक्षकांपैकी 1 परीक्षक कंपल्सरी स्क्रिप्ट फॉलो करतात प्रयोग चालू असताना एलिम्सला तरी. ते बघतात एक एक शब्द की हे आहे हे घेतलं नाही घेतलं, लेखकाचं म्हणणं एखादं नसेल तर मग ते का नाही घेतलं ते डिस्कस करतात प्रयोग झाल्यानंतर. पण तुमच्याशी डिस्कशन होतं जजेसचं? हो, प्रत्येक प्रयोगानंतर ते कंपल्सरी चेक करतातच. प्राथमिक नंतर होतं, फायनलला नाही. अच्छा, म्हणजे त्या लेवलला ते झालेलं आहे. आणि फायनलला प्राथमिक हा एक क्रायटेरियाच आहे त्यांच्या जज म्हणजे जज करताना. बऱ्याच स्पर्धांमध्ये तर आम्ही बघितलंय ते कंपल्सरी चेक करत, एक तरी परीक्षक बघत असतात स्क्रिप्ट मध्ये, एकाचं लक्ष समोर असतं. ओव्हरऑल तर काढतातच पण ते स्क्रिप्ट नुसार पण. पण जसं आता सारिका मॅडम म्हणाल्या की सेन्सरशिपची आहे का गरज? म्हणजे स्कूलमध्ये सेक्स एज्युकेशन आहे, तिथं कॉलेजची मुलं आहेत, काय नाही बघितलंय त्यांनी कॉलेजमध्ये, त्यात सोशल मीडिया आणि युट्यूब आणि हे सगळ्या गोष्टीवर पण सगळं अवेलेबल आहे. OTTनी तर सगळे लक्ष्मण रेखा ओलांगल्याच. मग काय वाटतं, सेन्सरशिप असली पाहिजे की नसली पाहिजे? हे आता चांगले नाटक करणार आहेत लोक, आता चांगले नाटक वाईट नाटक म्हणजे नाही, माझं सिम्पल असली पाहिजे की नसली पाहिजे? असली तरी बरी आहे आणि नसली का पाहिजे? आता मी तेच सांगतो तुला की आता नसली का पाहिजे की कोणी उठून उद्या काही केलं म्हणजे रंगमंचावर काही केलं तर ते डायरेक्टली नाही चालणार. त्याच्यामुळे कदाचित सेन्सॉरशिप ठेवली असेल. मी या मतावरती ठाम नाही, असली पाहिजे की नसली पाहिजे मला अजूनपर्यंत कल्पना नाही या गोष्टीची. तुझं काय म्हणणं आहे? नाही, मला असं वाटतं की नसली पाहिजे. लेखकाला लिहिण्याचं स्वातंत्र्य हवं. कारण मी एक नाटक लिहिलं होतं अंडा बिर्याणी नावाचं आणि एकच शिवी होती त्याच्यात, तर मला मेल आला होता त्यांचा. माझं ते अजूनही सेन्सॉर झालंय की नाही मी लक्ष देत नाही. शिव्यांमुळे एकच शिवी होती त्याच्यामध्ये. मराठी रंगभूमीवर एवढी नाटकं आली त्याच्यात शिव्या. मग मला तेच कळत नाही, दिग्गज लोकांची नाटकं आली आहेत. मला तेच समजत नाही की हे फॉर्मॅलिटी आहे की काय आहे, की वर्षानुवर्ष चालू आहे, फक्त एक परंपरा म्हणू शकतो आपण म्हणून चालू आहे का? तसंच आहे ते. आय थिंक ही फाईट अनुराग कश्यप पण बरेच वर्ष त्यांची पण आहे की सेन्सरशिप का हवी, एज सर्टिफिकेशन असलं तर बेटर आहे. तर सेन्सर बद्दल आपलं मत ऐकून बरं वाटलं. जसं तुम्हाला वाटतं नसलं पाहिजे का सर्टिफिकेशन असलं पाहिजे, तुम्ही म्हणताय असलं पाहिजे. चांगलं आहे, ऍटलिस्ट
एक्सचेंज ऑफ आयडियाज तरी आहेत. आणि मराठी मला वाटतं ह्या गोष्टीसाठीच आपण ओळखलं जातं, कारण इकडे सगळ्यांना मतं मांडायचं एक चॉईस आहे. ऑल सेड अँड डन, तुम्ही आलात आमच्या शोवर, तर त्यामुळे एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर आहे आमचं तुमच्यासाठी. हे गिफ्ट हॅम्पर एनस्टाईल नावाचा ब्रँड आहे, जर तुम्ही दिलं तर. येस, हा एक मराठी बिझनेसमॅन आहे, मराठी उद्योजक आहे, त्यांचा ब्रँड आहे. तर आम्ही प्रयत्न करतो आपले मराठी उद्योजकांना जितकं मोठं करता येईल तेवढं मोठं करू शकतो. सो एक एक करून आम्ही तुम्हाला हे देतो. सो हे एनस्टाईल म्हणून आहे. येस, थँक्यू सो मच. आयडिया मराठी उद्योजक मोठे झाले तर कदाचित ते पण इन्व्हेस्टर बनतील फिल्म इंडस्ट्री आणि नाटकात, आणि परत, कारण शेवटी पैसा हा खूप गरजेचा असतोच. एनिवेज, तुम्ही आलात लेखिका म्हणून, 2 वर्ष तुम्हाला पारितोषिक मिळालंय, तुमची हॅट्रिक होईलच, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं नाटक येते 17 तारखेला, त्याच्यासाठी मराठी मूड टीम तिकडे येईलच. आणि तुमची पुढची जी काही नाटकं आणि जे काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील मराठी मूडला कळवा. आमच्या तऱ्हेने आम्ही जितकं जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत आपलं नाटक असो, संगीत असो, जे काही पोहोचवू शकतो, आमचा प्रयत्न चालूच असतो. आणि तुम्ही आज आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. INT मध्ये जसं आपण यावर्षी जे 50वं वर्ष झालं त्याचे जे अभिनय होते त्यांचा पॉडकास्ट केलाय. आज रायटर डिरेक्टर आलेत, अजून काही अभिनेते, हे सगळे पॉडकास्ट तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. अख्खा INTचा तो दिवस कसा होता ह्यावरही आम्ही एक व्हिडिओ केलाय, तोही तुम्ही आमच्या चॅनलवर नक्की बघू शकता. आणि INTच्या अपडेट्स आणि INTच्या सगळ्या कलाकारांना फॉलो करा, त्यांचे सोशल मीडिया हँडल्स तुम्हाला मिळतील आमच्या चॅनलवर. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.